नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 7वीच्या विज्ञानाचं जे पुस्तक आहे ते संपूर्णपणे 7वीचा विज्ञान अभ्यासणार आहोत। जसं मी याआधी 6वीचं विज्ञान घेतलं होतं, आपण 7वीचं विज्ञान आज अभ्यासणार आहोत। तर बघा, महत्त्वाचं असतं स्टेट बोर्ड स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला ॲज इट इज स्टेटमेंट जे आहेत स्टेट बोर्ड मधले ते उचलून प्रश्न आयोग तयार करत असतं। तर विज्ञानासाठी तरी स्टेट बोर्ड खूप गरजेचं आहे। तर लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला जस्ट आपल्या बॅचेस विषयी आणि आपल्या ॲप विषयी काही सांगणार आहे। तर सर्वात आधी जर तुम्ही अजूनही अभ्यास मित्रचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर आधी प्ले स्टोअर वरती जा, त्यावर अभ्यास मित्र नावाचं ॲप आहे। सेम आपलं यूट्यूब चॅनलचं जे लोगो आहे तेच तिथे ॲपला सुद्धा लोगो आहे, ते ॲप डाउनलोड करा। त्यावर तुम्हाला बॅचेस दिसतील वेगवेगळ्या, जसं की कंबाईनची फास्ट ट्रॅक बॅच आहे, त्याचबरोबर कंबाईनची फाउंडेशन बॅच सुद्धा आहे। जी कंबाईनची फास्ट ट्रॅक बॅच आहे तिची फी जी आहे ती फक्त 1500 रुपये आहे। 3 महिन्यासाठी तुम्हाला या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे आणि ही बॅच जी आहे ती फक्त पूर्व परीक्षेसाठी आहे। फाउंडेशन बॅच जी आहे कंबाईनची तिची फी आपण 4000 रुपये ठेवलेली आहे आणि या 4000 रुपयांमध्ये तुम्हाला एका वर्षासाठी त्या बॅचचा फायदा घेता येईल। ती बॅच जी आहे कंबाईनची फाउंडेशन बॅच ही पूर्व तसंच मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आहे। त्याचबरोबर राज्यसेवेच्या सुद्धा 2 बॅचेस आहेत, जसं की राज्यसेवा फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ती 1500 रुपयामध्ये आपण 2 महिने पूर्व परीक्षा तुम्हाला यामध्ये कव्हर करून दिलं जाईल। आणि राज्यसेवा फाउंडेशन बॅच जी आहे तिची फी 5000 रुपये आहे आणि हिची व्हॅलिडिटी जी आहे ती एका वर्षासाठी असेल। यामध्ये सुद्धा तुम्हाला राज्यसेवेची पूर्व तसंच मुख्य परीक्षा सुद्धा पाहायला मिळेल, त्याचे व्हिडिओज असतील, लेक्चर्स, टेस्ट सर्व काही मग इन्क्लूड असेल। या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही बॅचेस आपल्या सुरू होणार आहेत येणाऱ्या वर्षामध्ये, तर नक्कीच तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तिथे तुम्हाला नवीन बॅचेस विषयी माहिती सुद्धा मिळेल। टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि ॲप सुद्धा डाउनलोड करून ठेवा, सो नवीन बॅचेस सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमच्या फ्रेंड्सला सजेस्ट करू शकता। याचबरोबर आपल्याला बॅचची काही वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा बघायची आहेत की काय मिळेल तुम्हाला बॅचेसमधून नेमकं। तर तुम्हाला जे विषय असतील सर्व विषय सिलेबस जो आहे त्याचे सर्व टॉपिकचे लेक्चर्स जे आहेत ते रेकॉर्ड करून दिले जातील। रेकॉर्डेड लेक्चर्स असतील ते तुम्ही डाउनलोड करून सुद्धा पाहू शकता। त्याचबरोबर हस्तलिखित नोट्स सुद्धा असतील, बरोबर। आणि हे ज्या दोन्ही गोष्टी आहेत लेक्चर्स आणि नोट्स, याचा आम्ही तयार करत असताना अनेक संदर्भांचा वापर करून हे तयार केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे पुस्तकं एका विषयासाठी वाचायची गरज नाहीये। आम्ही तुम्हाला सर्व पुस्तकांचा वापर करून एक मस्त चांगलं असं कंटेंट, क्वालिटी कंटेंट बनवून यामध्ये दिलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही लेक्चर्स जे आहेत ते लिमिटेशन्स नाहीये, तुम्ही एक लेक्चर कितीही वेळा बघू शकता, जोपर्यंत तुमचं टाइम असेल, बॅचचा कालावधी असेल तर तुम्ही किती वेळा लेक्चर्स त्या पिरियडमध्ये बघू शकता। तसंच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओज डाउनलोड करू शकता आणि ॲपमध्ये तुम्ही ऑफलाईन सुद्धा व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर बघू शकता। त्याचबरोबर प्रत्येक सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज तुमच्या टेस्ट सिरीज सुद्धा असतील आणि तुम्हाला जे विषय आहेत त्यांचे प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा PYQ सुद्धा घेतले जातील, त्याचं सुद्धा ॲनालिसिस आपण देणार आहोत, जेणेकरून त्यासाठी सुद्धा कुठलं पुस्तक वाचायची गरज नाही पडणार। तर या सर्व बॅचेस विषयी जे डिटेल्स आहेत ते लक्षात घ्या आणि नक्कीच तुम्हाला एवढं सर्व मिळतंय आणि प्रत्येक गरीबातल्या गरीब मुलापर्यंत ज्ञानाची गंगा पोचावी यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे। इतक्या कमी पैशांमध्ये एवढं सर्व तुम्हाला मिळते, तर नक्कीच याचा तुम्ही फायदा घेऊ शकता। आणि हे जे तुम्हाला इथे 1 इयरच्या बॅचेस आहेत तर यामध्ये तुम्हाला अजून एक आम्ही ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे की तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये 2 इन्स्टॉलमेंट्समध्ये सुद्धा पे करू शकता, ठीक आहे। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी जर काही डाऊट असेल बॅच विषयी किंवा कशाविषयी, तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर दिलेला आहे 97 62 88 28 95। तर या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता आणि तुमचा डाऊट तुम्ही इथे विचारू शकता आम्हाला। त्याचबरोबर आता जे लेक्चर होणार आहे या लेक्चरच्या ज्या PDF नोट्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला मिळतील। तर या नोट्ससाठी तुम्हाला अभ्यास मित्रचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे, त्या ॲपवरती तुम्हाला या लेक्चरच्या PDF नोट्स मिळून जातील। तर मित्रांनो, या आधीच्या भागामध्ये आपण सुरुवातीचे काही पाठ अभ्यासले होते, आता उरलेले पाठ जे आहेत ते आपल्याला या भागामध्ये अभ्यासायचे आहेत, जसं की जीवशास्त्रामधील पेशी रचना आणि सूक्ष्मजीव, त्याचबरोबर मानवी स्नायू आणि पचन संस्था, तसंच रसायनशास्त्रामधील मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे, त्याचबरोबर पदार्थ आपल्या वापरातील नैसर्गिक साधन संपत्ती आणि भौतिक शास्त्रामधले आपल्याला पाठ बघायचे आहेत ते म्हणजे बदल, भौतिक व रासायनिक, प्रकाशाचे परिणाम,
तसंच ध्वनीची निर्मिती, चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. तर हे पाठ आपण आताच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया अभ्यासाच्या या सुंदर प्रवासाला. तर आता आपण पुढचा पाठ बघणार आहोत, तो म्हणजे पेशी रचना आणि सूक्ष्म जीव. तर यामध्ये आपल्याला पेशींविषयी बघायचं आहे, थोडेफार पेशीचे जे अंगके आहेत त्याविषयी बघायचं आहे आणि काही सूक्ष्मजीव आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. तर बघा, पेशी काय असतं, तर पेशी हे सजीवाचं एक प्रमुख लक्षण आहे की सजीवामध्ये पेशी असतात, हे सजीवाचं प्रमुख लक्षण आहे. सजीव पेशीपासून बनलेला असतो. तर सजीवाचं रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणून सुद्धा पेशींना ओळखतो. आता तुम्ही जर पाहिलं तर ज्या काही शरीरामध्ये पेशी आहेत त्या पेशींच्या आधारेच शरीराच्या किंवा मानवी शरीर किंवा मग जो काही सजीव आहेत त्या सजीवांच्या जीवनक्रिया घडत असतात. पेशी ज्या असतात त्या पेशींचा जेव्हा समूह एकत्र येतो किंवा पेशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, उती म्हणतो, टिश्यू म्हणतो. आणि या उती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून कोणता तरी अवयव बनत असतो, इंद्रिय बनत असतो. आणि मग काही इंद्रिय एकत्र येऊन, काही अवयव एकत्र येऊन अवयव संस्था किंवा इंद्रिय संस्था तयार होत असते. आणि मग अशा सर्व इंद्रिय संस्थांनी शरीर तयार होत असतं, बॉडी तयार होत असते. म्हणून पेशी काय आहे, तर रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता ह्या ज्या पेशी आहेत या पेशीचा शोध सर्वात प्रथम कोणी लावला होता, तर रॉबर्ट हुक, फादर ऑफ सेल बायोलॉजी. किंवा तुम्हाला पेशीचं जनक कोण आहे विचारलं जाईल तर रॉबर्ट हुक आहेत. 1665 मध्ये त्यांनी भुसाचं जे झाड असतं त्याचं एक पातळ काप घेऊन त्याला सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून चेक केलं होतं. तेव्हा त्यांना असं खोल्यांसारखं, मधमाशाच्या पोळ्यांसारखं स्ट्रक्चर सापडलं होतं. तर ते जे भाग होते त्यामधले असे जे त्यांना कप्पे होते त्यांनी खोल्यांसारखी रचना जी होती त्यांना ते एक लॅटिन भाषेमध्ये सेला म्हणून, सेला म्हणजे खोली असते, तर त्यांना सेल्स असं पुढे नाव पडलेलं आहे, ते सेलावरून सेल्स, ठीक आहे, म्हणजे पेशी. तर रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला होता. रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला, पण पेशी रचनेविषयीचा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत कोणी मांडला होता, तर ही थेरी M.J. श्लायडेन आणि थिओडर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी हा सिद्धांत मांडला होता. आता यांनी काय सिद्धांत मांडला, तर यांचं असं म्हणणं होतं की सर्व सजीव किंवा सर्व सजीवांची जी रचना आहे ती पेशींपासून बनलेली असते. सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा एक पायाभूत मूलभूत घटक आहे, ठीक आहे. त्याचबरोबर पेशींचा जो जन्म आहे हा पेशींचा जन्म पूर्वी ज्या अस्तित्वात असलेल्या पेशी असतात त्यापासूनच होत असतो. म्हणजेच जर तुम्ही म्हटलं तर याला ज्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशी आहेत तर त्या पेशींपासूनच काय होतो, पेशींचा जन्म होत असतो. म्हणजेच पेशी या आधीच्या पेशींपासून तयार होत असतात, असा सिद्धांत जो आहे किंवा असं स्टेटमेंट जे आहे ते कोणी केलेलं आहे, R. विरशॉ या शास्त्रज्ञाने 1885 मध्ये म्हटलं होतं, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर पुढे जे एक शास्त्रज्ञ येतात ज्यांनी जिवंत पेशींचा सर्वात प्रथम अभ्यास केला होता. काय केलं होतं, जिवंत पेशीचं सर्वात पहिला निरीक्षण केलं होतं. त्यामध्ये त्यांनी जीवाणू आणि आदिजीव जे आहेत, प्रोटोझोआ आणि बॅक्टेरिया यांचा अभ्यास केला होता 1673 मध्ये अँटॉन लिओनहुक यांनी. कोणी, अँटॉन लिओनहुक यांनी हा अभ्यास केला होता. कशाचा, जिवंत पेशींचा, ठीक आहे. याला प्री एक्झिस्टिंग सिद्धांत सुद्धा म्हटलं जातं, प्री एक्झिस्टिंग थेरी. पेशीचा जन्म जो आहे तो पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतो, याला प्री एक्झिस्टन्स थेरी सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर तुम्ही जर पेशी पाहिल्या तर या पेशींचा आकार वेगवेगळा सुद्धा असू शकतो. गोलाकार असू शकतो, दंडाकार असू शकतो, स्तंभाकार असू शकतो, सर्पिलाकार असू शकतो, अंडाकृती, आयताकार, अशा वेगवेगळ्या आकारच्या, इवन इररेग्युलर शेप, अमिबाला कोणता आकारच नसतो, कसाही असतो, तर अशा प्रकारच्या पेशी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सजीवांच्या ज्या काही जीवनक्रिया आहेत या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये वेगवेगळे घटक, पेशींच्या आतमध्ये वेगवेगळे अंग कार्यरत असतात ज्यांना आपण पेशी अंगके असं म्हणतो. आता ही पेशी अंगक आपल्याला, आता जे साधं सूक्ष्मदर्शक असतं त्यातून तुम्हाला पेशी दिसतील, पण त्याच्यामध्ये काय काय आहे अंगक हे तुम्हाला पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक जे आहे त्याचाच वापर करावा लागेल, त्याच्याच माध्यमातून तुम्ही ते पाहू शकता. तसंच वनस्पती आणि प्राणी पेशी, म्हणजे पेशींचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. आणि या कशा असतात वनस्पती आणि प्राणी पेशी? दृश्य केंद्रकी पेशी असतात, युकॅरियोटिक असतात. म्हणजेच त्यांचं जे केंद्रक आहे त्या केंद्रकाभोवती स्पष्ट असं आवरण असतं, केंद्रपटल सर्व अवयव स्पष्टपणे त्यामध्ये असतात.
तर हे हायली डेव्हलप झालेलं काय असतात, पेशी असतात. त्यांना आपण दृश्य केंद्रकी पेशी असं म्हणतो. आता ह्या ज्या पेशी आहेत या पेशींची रचना जर आपण पाहिली तर यामध्ये पेशी भित्तिका असते. पेशी भित्तिका जी आहे ती सर्वच पेशींमध्ये नसते, फक्त वनस्पती पेशींमध्ये काय असते, पेशी भित्तिका आढळते. आता प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. वनस्पती पेशींमध्ये सर्वात बाहेरचं जे पेशीचं आवरण आहे ते काय असतं, पेशी भित्तिका असतं. त्याचबरोबर पेशी पटल सुद्धा पेशींमध्ये पाहायला मिळतं. पेशी पटल हे वनस्पती प्राणी दोघांमध्ये असतं, सर्वांमध्ये असतं, सर्व पेशींमध्ये. तर प्राणी पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण काय आहे, पेशी पटल आहे. आणि वनस्पती पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण पेशी भित्तिका आहे. आणि त्याच्या खाली मग पेशी पटल येतं. पेशी पटल काय असतं, एक आवरण असतं, पेशीचं एक बाउंड्री असते, पातळ नाजूक लवचिक असं काय असतं, आवरण असतं. त्याचबरोबर पेशीद्रव जे आहे हे पेशीच्या आतमध्ये असणारा द्रव पदार्थ असतो, जो पेशी पटल आणि जे पेशीचं जे केंद्रक आहे त्या केंद्रका दरम्यान, पेशी पटल आणि केंद्रक याच्या दरम्यान जो द्रव पदार्थ साचलेला असतो तो म्हणजेच पेशीद्रव होय. आता हा जो द्रवरूप भाग आहे, हा जो पेशीद्रव आहे, या पेशीद्रवातच काही पेशी अंगके जी असतात पेशींची ती कार्यरत असतात. मग ते आपल्याला बघायचे आहेत. आता पेशी अंगके, सर्वात महत्वाचं पेशी अंगक कोणतं आहे, पेशींचं केंद्रक, न्यूक्लियस. केंद्रक जे आहे ते एक महत्वाचं अंगक आहे. त्याला दुहेरी आणि सच्छिद्र असं आवरण असतं. इवन पेशींचे जे काही सर्व कार्य होतात ते सर्व कार्यांचं नियंत्रण केंद्रक करत असतं. तसंच केंद्रक पाहिलं त्याबरोबर आंतरद्रव्य जालिका सुद्धा पेशींमध्ये असते. आणि ही जी आंतरद्रव्य जालिका असते ही विस्तृत असते, जाळीदार अंगक असतं ते. आणि जे काही प्रथिनं आहेत, जे रायबोझोम प्रथिनं तयार करतात त्या प्रथिनांचं वहन गॉल्गी पिंडाकडे करण्याचं काम आंतरद्रव्य जालिका करतात. तंतुकणिका पण पेशींमध्ये असतात. एक दुहेरी आवरण डबल लेअरच्या तंतुकणिका असतात आणि ऊर्जा तयार करण्याचं काम तंतुकणिका करत असतात. त्यामुळेच तंतुकणिकांना पेशींचं ऊर्जा केंद्र, पेशींचं ऊर्जा घर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर काय आहे, हरित लवके. काय आहे, हरित लवके. आता हरित लवके जे आहेत ही हरित लवके काय करत असतात, पहिली गोष्ट हरित लवके ही वनस्पती पेशीमध्ये असतात. बाकी लवके जे असतात, प्लास्टिक जे असतात ते प्राणी पेशींमध्ये बाकी असतात. मग बाकी वेगवेगळे पिगमेंट आपल्यामध्ये असतात प्रेझेंट, मानवामध्ये सुद्धा, प्राण्यांमध्ये सुद्धा. पण हरित लवक जे आहे ते फक्त वनस्पती पेशींमध्ये असतं. ठीक आहे, क्लोरोप्लास्ट. तर हरित लवक जे आहे ते प्रकाश संश्लेषणाचं कार्य करत असतं, वनस्पती पेशींमध्ये प्रेझेंट असतं. त्याचबरोबर काय आहे, गॉल्गी पिंड. काय आहे, गॉल्गी पिंड. गॉल्गी पिंड जे आहे ते काय करतं, तर पहिली गोष्ट ते एक चपट्या पिशव्यांसारखी रचना असते त्यांची, त्या चपट्या पिशव्यांनी तयार झालेलं असतं. आणि जे काही प्रथिनं आहेत त्या प्रथिनांचं योग्य त्या ठिकाणी वाटप करण्याचं काम पेशींमध्ये कोण करत असतं, गॉल्गी पिंड करत असतं. पुढे आहे रिक्तिका. काय आहे, रिक्तिका. रिक्तिका ज्या आहेत ह्या कशा असतात, तर वनस्पती पेशी किंवा प्राणी पेशी यांच्यामधले जे काही टाकाऊ पदार्थ आहेत त्या टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम पेशींमध्ये कोण करतं, रिक्तिका करत असतात. आता ह्या ज्या रिक्तिका आहेत त्या प्राणी पेशींमध्ये आकाराने लहान असतात आणि ज्या वनस्पती पेशी आहेत त्या वनस्पती पेशींमध्ये रिक्तिकांचा जो आकार आहे तो मोठा असतो. म्हणजे जर तुम्ही वनस्पती पेशी पाहिली तर एका पेशीत 1 ते 2च अशा मोठ्या रिक्तिका असतात आणि प्राणी पेशींमध्ये भरपूर रिक्तिका असतात पण लहान लहान असतात. रायबोझोम्स काय करतात, तर रायबोझोम्स हे प्रथिनांची निर्मिती करतात आणि हे तुम्हाला आंतरद्रव्य जालिकेचा जो रफ भाग आहे, खडबडीत भाग आहे त्यावरती प्रेझेंट असतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण पेशीची काही अंगके बघितलेली आहेत. यानंतर आपण थोडंसं सूक्ष्मजीवांविषयी सुद्धा बघूया. आपल्या पाठामध्ये दिलेलं आहे ते हेडिंगमध्येच आहे. सूक्ष्मजीव म्हणजे काय असतात, तर असे जीव जे आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, ज्याच्यासाठी आपल्याला काय लागतं, सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण बघू शकतो. मग आता वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा असू शकतात. म्हणजे काही तुम्हाला साध्या सूक्ष्मदर्शकाने दिसू शकतात पण काही जे आहेत ते खूपच लहान असतात, त्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा सुद्धा वापर करावा लागतो. आता आपण साईज बघूया काही सूक्ष्मजीवांची. जसं की पॅरामेशियम आहे, त्याची साईज किती असते, 100 मायक्रोमीटर एवढी त्याची साईज असते. किती, 100 मायक्रोमीटर. त्याचबरोबर टायफॉइडचा जो रोगजंतू असतो त्याची साईज किती असते, 1 ते 3 मायक्रोमीटर एवढी असते. किती असते, 1 ते 3 मायक्रोमीटर एवढी असते. त्याचबरोबर पोलिओचा जो विषाणू आहे त्याची साईज 28 नॅनोमीटर एवढी असते. नॅनोमीटर, 1 नॅनोमीटर म्हणजे किती असतं, 10⁻⁹ मीटर. ठीक आहे, मग पोलिओचा जो विषाणू आहे त्याची साईज असते 28 नॅनोमीटर. ठीक आहे, तर अशा प्रकारे काही साईज बघितल्या.
आता जे बहुतांश सूक्ष्मजीव आहे ते सूक्ष्मजीव कसे असतात, एकपेशीय असतात. कसे असतात, एकपेशीय असतात. जसं की विषाणू, जीवाणू, बॅक्टेरिया, व्हायरसेस. ठीक आहे. आणि हे कसे असतात, जीवाणू विषाणू कसे असतात, आदिकेंद्रकीय असतात, प्रोकॅरियोटिक असतात. आपण पाहिलं की वनस्पती पेशी, प्राणी पेशी दुष्यकेंद्रकीय असतात, पण जीवाणू आणि विषाणू कसे असतात, आदिकेंद्रकी असतात. म्हणजेच काय असतं, त्यांचं जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे की जे न्यूक्लियस आहे ते हायली डेव्हलप झालेलं नसतं, प्रिमेटिव्ह स्टेजला असतं. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर हे जे सूक्ष्मजीव आहेत यांच्या वाढीसाठी मग ते मातीत वाढतात किंवा पाण्याच्या ठिकाणी वाढतात आणि 25 डिग्री ते 37 डिग्री तापमानामध्ये ते मोस्टली काय करत असतात, वाढत असतात. ओलसर दमट वातावरणात वाढतात. काही जे आहेत त्यांना पोषणासाठी ऑक्सिजनची गरज असते, काही सूक्ष्मजीव ऑक्सिजन शिवाय सुद्धा वाढतात. ठीक आहे. आणि काही सूक्ष्मजीव जे आहेत ते आपल्यासाठी उपयोगी असतात. जसं दुधामध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते आपल्यासाठी उपयोगी असतात, दही, ताक मधले, बरोबर. पण काही सूक्ष्मजीव कसे असतात, हानिकारक असतात. काही सूक्ष्मजीव काय करतात, जसं ब्रेडवरती तुम्ही जर पाहिलं तर ब्रेडला जी बुरशी लागते, सूक्ष्मजीवच असतात ना ते सुद्धा, ते कसे असतात, हानिकारक असतात. ते जर आपण तसे ब्रेड खाल्ले तर आपल्याला काय होईल, त्रास होईल, विषबाधा होईल. ठीक आहे. त्याचबरोबर किण्वन जी प्रोसेस आहे यामध्ये काय होतं, कार्बनी पदार्थांचं रूपांतर दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये होतं. मग यामध्ये आमतं पदार्थ किंवा कुजतं, बरोबर. तर हे जे आता किण्वन आहे हे सुद्धा मग सूक्ष्मजीवांमार्फत होत असतं. त्याचबरोबर जी काही प्रतिजैवके असतात, अँटीबायोटिक्स असतात किंवा मग ज्या काही लसी असतात, ह्या गोष्टी तयार करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो आणि ते वापर करून मग त्या गोष्टी बनवल्या जातात. इव्हन मानवाला सुद्धा कोणते आजार झाले, आपल्याला जखम वगैरे झाली की आपल्याला असं गरम जाणवतं त्या ठिकाणी. का गरम जाणवतं, कारण त्यावेळी काय होतं, जखम झाल्यावर जे काही सूक्ष्मजीव असतात त्या सूक्ष्मजीवांच्या विरोधामध्ये आपली जी प्रतिकार क्षमता असते ती काम करायला लागते, म्हणून ती जागा गरम होते. ठीक आहे. कारण जखम झाल्यावर सूक्ष्मजीव तर तिथे लागलेच असतील, तर ते सूक्ष्मजीव तिथून काढण्यासाठी आपलं टेम्परेचर जे असतं ते जास्त असतं, बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस साधारण, तर मग ते त्यांना सहन होत नाही आणि ते मरून जातात. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर काही सूक्ष्मजीव जे आहेत ते कसे असतात, रोग प्रतिकारक असतात. काही सूक्ष्मजीवांमुळे आपल्याला रोग होऊ शकतात, जसे टीबीचे, त्यानंतर झिका ताप, जे व्हायरसेस असतात, कोविड वगैरे, डेंग्यू, सर्दी, खोकला, हे सर्व आजार सूक्ष्मजीवांमुळे आपल्याला होतात. तसंच तुम्ही जर एक गोष्ट लक्षात ठेवली तर राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था जी आहे ती पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. ती काय करते तर पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञानाअंतर्गत ती संशोधनाचं कार्य करत आहे. जैव तंत्रज्ञान संदर्भात आणि पेशी विज्ञानासंदर्भात संशोधन करण्याचं काम करत आहे. तर या संस्थेविषयी सुद्धा इथे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे तो म्हणजे मानवी स्नायू व पचन संस्था. मानवी स्नायू व पचन संस्था. आता स्नायू म्हणजे काय, तर स्नायू म्हणजे पहिली गोष्ट, स्नायूचा जर एक्झॅक्ट वर्ड पाहिला तर त्याला मसल्स म्हणतो आपण, बरोबर. स्नायू म्हणजे काय, तर गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणारे जे असंख्य असे तंतूंचे गट आहेत त्यांना आपण काय म्हणतो, स्नायू म्हणतो, मसल्स. स्नायू म्हणजे काय, मसल्स. ठीक आहे. काय होतात, स्नायूंचं आकुंचन होतं, स्नायूंचं शिथिलीकरण होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं, रिलॅक्सेशन होतं. आता स्नायू जे आहेत ते नेहमी हाडांना कशाने जोडलेले असतात, स्नायूबंधांनी, टेंडॉन्सनी घट्ट हाडांना जोडलेले असतात. स्नायूंचे प्रकार सुद्धा आहेत, ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू. ऐच्छिक स्नायू कोणते असतात, तर असे स्नायू जे आपण आपल्या इच्छेनुसार हलवू शकतो किंवा त्यांची हालचाल करू शकतो. जसं हात पाय आपण मुवमेंट करतो तर ते आपल्या इच्छेनुसार हालताय, बरोबर. आणि अनैच्छिक स्नायू काय असतात, तर असे स्नायू जे आपल्या इच्छेनुसार हालत नाही, ज्यांचं कार्य सुरू असतं, ज्यावर आपलं नियंत्रण नसतं. जसं की जठर, आतडे, हृदय यामधले जे स्नायू आहेत त्यावर आपलं नियंत्रण नाहीये. तुम्ही स्वतः ठरवून काही हृदयाचं जे हार्टबीट आहे ते थांबू शकत नाही, बरोबर. आकुंचन ते थांबू शकत नाही आपण, आकुंचन प्रसरण हृदयाचं. तर अशा प्रकारे स्नायूंचे ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायू असे प्रकार पडतात. मग आता यांचे सुद्धा काही उपप्रकार आहेत, जसं की अस्थिस्नायू. अस्थिस्नायू हा ऐच्छिक स्नायूंचा प्रकार आहे, ज्यामध्ये काय होतं, आपल्या हातापायांचे जे स्नायू आहेत, जे आपल्या हातापायामधले जे हाडं आहेत त्यांच्याशी जोडलेले असतात. त्याचबरोबर हृदयाचे स्नायू कसे आहेत, अनैच्छिक स्नायू आहेत. यामुळे काय होतं, हृदयाचं आकुंचन होतं, हृदयाचं शिथिलीकरण होतं, जे आपले एका मिनिटाला 70-72 हृदयाचे ठोके जे पडतात ते यामुळे पडतात. त्यानंतर मृदू स्नायू कुठे असतात, तर रक्तवाहिन्या, आतडे, गर्भाशय या ठिकाणी काय असतात, मृदू स्नायू असतात. हे सुद्धा कसे आहेत, अनैच्छिक स्नायू आहेत. यांचं सुद्धा प्रोसेस जी आहे सॉफ्टली स्मूथली चालू असते, आपल्याला जाणवत सुद्धा नाही. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर मानवी शरीरामध्ये जवळपास 600 पेक्षा अधिक स्नायू प्रेझेंट असतात.
आणि जर तुम्ही एखाद्या प्रौढ निरोगी व्यक्तीचा जर विचार केला तर त्याच्या शरीराचं 40% हे वजन फक्त स्नायूंचं वजन असतं, फक्त मसल्सचं वजन असतं निरोगी व्यक्ती. ठीक आहे, एखादा खूप जास्त फॅट असेल, एखाद्याच्या शरीरात जाड असेल तर त्याचं नाही, पण फक्त स्नायूंचं वजन जर, आता स्नायू आणि फॅट, एखादा व्यक्ती जाड असणं म्हणजे त्याचे मसल्स खूप आहे असं नाही, त्याच्याकडे चरबी खूप जास्त असते, फॅट जास्त असतात. ठीक आहे, तर 40% वजन निरोगी व्यक्तीच्या शरीरात स्नायूंचं असतं. मानवी चेहऱ्याचा जर विचार केला, मानवी चेहऱ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असतात. आणि आपले जे फेशियल एक्सप्रेशन जे आपल्याला दिसतात, रागावणं, हसणं, तर हे सर्व कशामुळे दिसतात, तर हे या स्नायूंमुळे दिसत असतात. जसं की तोंड, डोकं, नाक यांच्या भोवती काय असतात, छोट्या छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात आणि यामुळे मग आपण ते फेशियल एक्सप्रेशन लगेच जाणवतात. ठीक आहे, त्याचबरोबर द्विशिरस्क स्नायू आणि त्रिशिरस्क स्नायू सुद्धा आहेत, बायसेप्स अँड ट्रायसेप्स. बरोबर, तर दंडाचा जो वरच्या बाजूला जे स्नायू आहे त्यांना काय म्हटलं जातं, बायसेप्स म्हटलं जातं. आणि दंडाच्या खालच्या बाजूला म्हणजे दंडातलं जे हाड आहे त्याच्या खालच्या बाजूला जे स्नायू आहेत त्यांना ट्रायसेप्स म्हटलं जातं. ठीक आहे, त्याचबरोबर स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हटलं जातं, स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला मायोलॉजी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मायोलॉजी म्हटलं जातं. शरीरातील जर तुम्ही सर्वात मोठा स्नायू पाहिला तर तो सर्वात मोठा स्नायू कुठे असतो, मांडीमध्ये असतो. कुठे असतो, मांडीमध्ये प्रेझेंट असतो. जे फिमर बोन आहे मांडीमधलं त्याला स्नायू जो जोडून आहे तो सर्वात मोठा स्नायू आहे. आणि शरीरातला सर्वात लहान स्नायू कोणता आहे, कानामधील जे स्टेपिस बोन आहे, जे शरीरातलं सर्वात लहान हाड आहे त्याला जोडलेला स्नायू जो असतो तो शरीरातला सर्वात लहान स्नायू असतो. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला जसं पाठामध्ये स्नायूंसोबत पचन संस्था दिलेला आहे तर पचन संस्थेचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. मग पचन संस्था जी आहे त्याच्याविषयी आपण बघूया. तर सुरुवातीला अन्नाचं पचन होणं म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. अन्न पचन म्हणजे काय, मग जे काही आपण अन्न खातो त्या खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर विद्राव्य घटकामध्ये होणं आणि ते घटक रक्तामध्ये मिसळणं या क्रियेला आपण काय म्हणतो, अन्नपचन असं म्हणतो. खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर विद्राव्य घटकामध्ये म्हणजे विरघळणाऱ्या घटकांमध्ये होणं आणि ते घटक आपल्या रक्तामध्ये मिसळणं या क्रियेला आपण अन्नपचन असं म्हणतो. मग आता ही जी पचन संस्था आहे यामध्ये काही अवयव भाग घेतात आणि मग एक एक करून प्रोसेस जाते आणि पचन होत असतं. सुरुवातीला कोण येतं, मुख. मुखापासून पचन संस्थेला सुरुवात होते. आपण अन्न मुखामध्ये टाकतो, तोंडात जेव्हा अन्नाचा घास जातो तेव्हा काय होते, पचन क्रिया सुरू होते. मग आता दात येतात. दात सुरुवातीला काय करतात तर त्या अन्नाचे बारीक बारीक तुकड्यामध्ये रूपांतर करतात, चावतात. बरोबर, आणि त्याचं तुकडे करतात त्या अन्नाचे. दात जर तुम्ही पाहिली तर दातामध्ये जे काही आपले दात आहेत त्यावर इनॅमलचं कठीण आवरण बसवलेलं असतं. बसवलेलं म्हणजे तयार झालेलं असतं, ऑलरेडी इनबिल्ड असतं. इनॅमलचं कठीण आवरण आपल्या दातांवर असतं. दातांचे पण प्रकार आहेत, जसं समोरचे जे दात आहेत ते पटाशीचे दात असतात, त्याच्या बाजूचे जे असे टोकदार दात दिसतात ते सुळे असतात, त्याच्या पुढे दाढा असतात आणि सर्वात शेवटी काय असतात, उपदाढा असतात. ठीक आहे, अक्कलदाढ मग 18 वर्षानंतर 17 वर्षानंतर येते. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर लाळ. पुढे दातांनी चावल्यानंतर पुढे काय होतं, जिभेने मग ते मागे जातं आणि मग काय होतं, लाळ त्यामध्ये मिसळते. लाळेमुळे काय होतं, त्याचा एक बोलच तयार होतो, एक गोळा तयार होतो आणि लाळ जी मिसळते तर लाळेमध्ये टायलिन अमायलेज नावाचं काय असतं, विकर असतं, एन्झाईम असतं आणि हे काय करतं तर हे या स्टार्चचं रूपांतर माल्टोजमध्ये करतं. काय करतं, स्टार्च जे आहे आपण जे खाल्लेलं अन्न आहे त्यातल्या पिष्टमय पदार्थाचं रूपांतर माल्टोजमध्ये साध्या शर्करेमध्ये करतं. कोण तर हे लाळ करत असते. एन्झाईम म्हणजे विकर म्हणजे काय तर एक विशिष्ट अशी रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे एक उत्प्रेरक असतं. ती प्रोसेस फास्ट करण्याचं काम कोण करतं, एन्झाईम करतं. त्यानंतर आहे ग्रासणी, घसा. ग्रासणी काय, घसा काय तर अन्ननलिका, श्वसन नलिका यांची सुरुवात घशामध्ये होते. म्हणजे त्यांचं मुख कुठे आहे, घशामध्ये, ग्रासणीमध्ये आहे. अन्ननलिका आणि श्वसन नलिकेचं तोंड. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, ग्रासिका. काय आहे, ग्रासिका. ग्रासिका जी आहे ती घशापासून जठरापर्यंत अन्न पुढे ढकलण्याची कार्य करत असते. त्यानंतर आहे ग्रासिकेला ओइसोफेगस म्हटलं जातं. ठीक आहे, अन्ननलिका. बरोबर, त्यानंतर यकृत. यकृत जे आहे ते शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे. ठीक आहे, यकृतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यकृतचं महत्त्वाचं कार्य काय आहे तर ते ग्लुकोजचा साठा करत असतं. कशाचा साठा करतं, ग्लुकोजचा साठा करतं. आणि मग खालच्या बाजूला यकृताचं जी खालची बाजू आहे तिथे एक पित्ताशय असतं. हे पित्ताशयामध्ये काय असतं तर पित्तरस असतं. यकृताने स्त्रावलेला जो पित्तरस आहे तो तिथे असतो. हा पित्तरस काय करतो तर जे स्निग्ध पदार्थ खाल्लेले आहेत, तेल, तूप, लोणी यांसारखे जे स्निग्ध पदार्थ असतात ना
या स्निग्ध पदार्थांचं जे काही पचन आहे त्या पचनाला हे मदत करत असतं पित्तरस. ठीक आहे. त्यानंतर आहे स्वादुपिंड. मग स्वादुपिंड जे आहे ते स्वादुरस स्त्रावत असतं. त्या स्वादुरसामध्ये ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज ही विकरे असतात. लक्षात ठेवा, स्वादुरसामध्ये ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज ही विकरे असतात. त्याचबरोबर स्वादुरस जे आहे हे जी त्यामध्ये विकरे मिसळतं आणि पुढे मग अन्न काय होतं, जठरामध्ये जातं. जे आकाराचं असतं जठर, अन्ननलिकेचा एक मोठा पिशवीसारखा भाग असतं जठर. म्हणजे एक्झॅक्ट आपण जे पोट म्हणतो ना, दिस इज नथिंग बट जठर. ठीक आहे. पोट काय आहे, स्टमक, जठर. ठीक आहे. तर जठर रस स्त्रावण्याचं काम जठर करत असतो. मग त्यामध्ये विकरे असतात, जसं की हायड्रोक्लोरिक आम्ल असतं, पेप्सिन असतं, म्युकस, श्लेष्म असतं. मग या गोष्टी त्या जठर रसामध्ये असतात आणि मग त्या अन्नामध्ये मिसळतात आणि यांनी काय होतं, तर या 3 गोष्टींमुळे अन्न जे आहे ते आम्लधर्मी बनतं. मग मुख्यत्वे जे प्रथिन आहेत त्या प्रथिनांचं इथं विघटन होत असतं. काय होतं, प्रथिनांचं विघटन होतं. त्यानंतर मग अन्न लहान आतड्यामध्ये जातं. लहान आतडे जे आहेत ते जवळपास 6 मीटर एवढ्या लांबीचे आतडे आहेत. किती, 6 मीटर एवढे लांब आहेत. आता जे काही आपण अन्न खाल्लेलं असतं त्या अन्नाचं पचन आणि शोषण कुठे होतं, लहान आतड्यामध्ये होतं. लहान आतडे महत्वाचा भाग आहे, 6 मीटर लांब असतो. अन्न जे आपण खाल्लेलं आहे त्याचं पचन आणि शोषण लहान आतड्यामध्ये होतं. ठीक आहे. शोषण होतं महत्वाचं, लक्षात ठेवा. ॲब्झॉर्प्शन होतं त्यातल्या महत्वाच्या गोष्टींचं. त्याचबरोबर या ठिकाणी 3 पाचक रस सुद्धा स्त्रावतात. आंत्ररस म्हटलं तर त्यांना ते पाचक रस सुद्धा या अन्नामध्ये सिक्रेट केले जातात, मिसळतात. त्यानंतर मोठे आतडे येतं, अन्न मोठ्या आतड्यात जातो. आता जे मोठे आतडे आहेत ते 1.5 मीटर लांबीचेच असतात, जास्त लांबी नसते पण मोठे साईजने असतात. त्याचबरोबर इथे काय होतं, तर इथे फक्त शोषण होतं. काय होतं, फक्त शोषण होतं, पाण्याचं शोषण होतं. ठीक आहे. आणि हे जे मोठे आतडे आहेत त्यांच्या सुरुवातीला एक भाग असतो अपेंडिक्स. तर हा अपेंडिक्स जो असतो तो सर्वांच्या शरीरामध्ये असतो. जेव्हा त्याचा त्रास होतो तेव्हा मग ते सुजतं, मोठं होतं आणि ते काढावं लागतं. अपेंडिक्स हा भाग पूर्वी उपयोगी होता, आता नाहीये. पूर्वी कंदमुळे वगैरे खायची, कच्ची फळे, तेव्हा ते कामी यायचं. कच्ची फळेपेक्षा कच्च्या भाज्या वगैरे, कच्चं मांस. पण आता आपण शिजवून खातोय त्यामुळे आता काही ते आपल्या यूजचं राहिलेलं नाहीये. निकामी अवयव झालेला आहे किंवा बिनकामी अवयव आहे. ठीक आहे. सो आपण स्वादुरसाविषयी सुद्धा पाहिलं. आणखीन 2 गोष्टी लक्षात घ्या की जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस 31 मेला साजरा केला जातो आणि जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो. मग अशा प्रकारे आपण मानवी स्नायू आणि पचन संस्थेचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. यानंतर आपल्याला पुढचं वाट बघायचं आहे, जे आहे भौतिक आणि रासायनिक बदल. ठीक आहे. यामध्ये जस्ट आपल्याला काही बदल बघायचे आहेत. तर सुरुवातीला आपण नैसर्गिक बदल बघूया. नैसर्गिक बदल म्हणजे काय, नॅचरली गोष्टी होत असतात, त्यामध्ये आपल्याला काही एफर्ट्स नाही घ्यायचे, नैसर्गिकरित्या ते होत असतं. जसं की झाडांची उंची वाढणं किंवा झाडाला फळ येणं, ते फळ पिकणं, हे काय आहेत, नैसर्गिक बदल आहेत. बरोबर. त्यानंतर आहे उपयुक्त बदल. म्हणजे असे काही बदल असतात जे आपल्यासाठी कसे असतात, उपयुक्त असतात, उपयोगी असतात. जसं की अन्न शिजवणं गरजेचं आहे, उपयुक्त आहे. बरोबर. अन्न शिजवून खाल्लं पाहिजे. बरोबर. तरी काय झालं, उपयुक्त बदल झालं. हानिकारक बदल म्हणजे काय, तर ज्यामुळे त्रास होतो, काहीतरी हानी पोहोचते. जसं प्रदूषण होणं हानिकारक आहे. हवा स्वच्छ होती ती प्रदूषित झाली. मग ते हवा जेव्हा आपण श्वसन करणार, त्या हवेचा श्वास घेणार, तेव्हा आपल्याला काय होणार, त्रास होणार, आजार होणार. तर हे हानिकारक बदल झाले. प्रदूषण सेम, जलप्रदूषण जर झालं, पाणी स्वच्छ होतं, त्याचं जर प्रदूषण झालं, ऍक्च्युली प्रदूषण हे मानवनिर्मित बदल सुद्धा आहे, मानवामुळे सुद्धा प्रदूषण होतं. बरोबर. तर प्रदूषण झालं, पाणी ते पिलं आपण प्रदूषित पाणी, तरी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होणार. तर ते काय आहेत, हानिकारक बदल आहेत. त्यानंतर सावकाश बदल. सावकाश बदल म्हणजे काय, असे बदल की जे बदल होण्यासाठी एक विशिष्ट कालावधी जातो, वेळ लागतो, लगेच होत नाही. काही स्पेसिफिक पिरियड नंतर किंवा खूप वर्षानंतर ते बदल होतात. जसं की मृदा निर्मिती, पर्वत निर्मिती, यासाठी खूप वेळ लागतो. तर हे काय आहेत, सावकाश होणारे बदल आहेत. त्यानंतर काय आहे, शीघ्र बदल. शीघ्र बदल म्हणजे काय, लगेच होतात. एखादी जमीन चांगली आहे, तुम्ही मस्तपैकी चाललाय तिकडून आणि तुम्हाला थोड्या वेळाने कळालं की या ठिकाणी भूकंप येऊन गेला, लगेच तिथलं सगळं उद्ध्वस्त झालं. काय आहे, शीघ्र बदल आहे. बरोबर. त्यानंतर परिवर्तनीय बदल. परिवर्तनीय बदल म्हणजे असे बदल असतात की एखाद्या मूळ वस्तूमध्ये बदल होऊन त्यापासून दुसरी वस्तू तयार होते आणि त्या दुसऱ्या वस्तूपासून आपण पुन्हा ती मूळ वस्तू बनवू शकतो. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मेणबत्ती. मेणबत्ती पेटवली की काय होतं, वितळते, मेण होतं. बरोबर. ते मेण घेऊन तुम्ही पुन्हा एकदा मेणबत्ती तयार करू शकता, राईट. तर या काय आहे, परिवर्तनीय बदल आहे.
त्याचबरोबर आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल बघूया. आवर्ती म्हणजे काय? पुन्हा पुन्हा वारंवार एका स्पेसिफिक टाइम नंतर, त्याच टाइम नंतर पुन्हा पुन्हा ते बदल होत असतात. घड्याळ 60 सेकंदानंतर 1 मिनिट होतो, पुन्हा 60 सेकंदानंतर 1 मिनिट होतो, 60 सेकंदानंतर 1 मिनिट, ही प्रोसेस चालू असते. आवर्ती बदल आहे. मिनिट काटा तुम्हाला माहिती आहे की मिनिट काटा 12 वरती 60 सेकंदानंतर येणार आहे, 12 वरती येणार आहे 60 सेकंदांनी. तर हे कसं आहे? आवर्ती बदल आहे. अनावर्ती बदल म्हणजे काय? तर आपण त्याचा निश्चित कालावधी सांगत शकत नाही, म्हणजे तो होतोय, तो येतो, पुन्हा पुन्हा होतो तो बदल, पण निश्चित स्पेसिफिक टाइम मध्ये नाही सांगू शकत आपण की एवढ्याच वेळामध्ये होईल. जसं पाऊस पडतो, आपल्याला माहिती आहे पाऊस पडणार आहे, पण आपण सांगू नाही शकत की आता 5 मिनिटात पाऊस पडेल, 10 मिनिटात. हा हवामान खात्याचा अंदाज येत असतात, पण आपल्याला माहिती आहे नेहमी ते चुकीचे ठरतात. तर काय आहेत जे अनावर्ती बदल आहेत त्यासाठी आपण निश्चित वेळ सांगू शकत नाही. रासायनिक बदल कोणते असतात? तर काय होतं, सपोज तुम्ही जर पाहिलं एखादा बर्फ आहे, त्या बर्फाचं काय झालं? बर्फ काय असतं? स्थायू असतं, आणि त्या बर्फाचं जेव्हा पाण्यात रूपांतर होतं तर ते काय झालं? द्रव झालं, स्थायूचं द्रवात रूपांतर झालं. हे काय झालं? रासायनिक बदल झाला. बरोबर. भौतिक बदल म्हणजे काय? तर त्यामध्ये वेगळं काही प्रोडक्ट निर्माण होत नाहीये, फक्त काय होतं? फिजिकल चेंजेस होत आहे. म्हणजे काय होतं? समजा कळी आहे, झाडावरती कळी आहे, त्या कळीचं फूल होणार, नवीन फूल नाही येणार त्या कळीपासून दुसरं, पण काय होणार? ती जी कळी होती तिचं फूल निर्माण होणार. याला आपण काय म्हणतो? भौतिक बदल म्हणतो. मग आपण काही बदल पाहिलेले आहेत. जस्ट एक लास्ट कन्सेप्ट बघायची आहे, ती म्हणजे क्षरण, इरोजन. क्षरण म्हणजे काय असतं? तर आपण म्हणतो लोखंड गंजले. मग गंजले म्हणजे काय होतं? त्यावरती लोखंडावरती असं एक विटकरी रंगाचा, तांबूस तपकिरी रंगाचा थर जमा होतो. बरोबर. आणि हा जो थर साचतो, किंवा मग तांब जेव्हा गंजतं तर तांब गंजल्यानंतर हिरवट रंगाचा थर जमा होतो. बरोबर. त्यावर तर ह्यालाच आपण काय म्हणतो? गंज लागणं, की यालाच आपण क्षरण होणं असं म्हणतो. आता जेव्हा क्षरण होतं त्यावेळी काय होतं? त्या ज्या वस्तू असतात त्या क्षरणामुळे कमकुवत होत असतात, आणि हवेतला जो ऑक्सिजन आहे किंवा जी आर्द्रता आहे, त्याचबरोबर रसायनांची वाफ आहे, या सर्व गोष्टींमुळे काय होत असतं? क्षरण होत असतं. मग आता हे जे क्षरण होतं हे रोखण्यासाठी पण काही प्रक्रिया केल्या जातात, जसं की गॅल्व्हनायझेशन केलं जातं. ज्या लोखंडाच्या वस्तू असतात त्या लोखंडाच्या वस्तूवरती जस्ताचा एक पातळ लेप दिला जातो, जेणेकरून क्षरणापासून त्याचं काय होतं? रक्षण होतं. क्षरण विरोधी ते काम करतं. किंवा तांब्या पितळेचे जे भांडे असतात त्यांना कथिलाचा लेप दिला जातो. आपण म्हणतो की भांड्यांना कलई गेली. का करतो? तर क्षरण होऊ नये यासाठी आपण कलई करतो. किंवा मग जे काही पावडर कोटिंग आहे त्यासाठी विविध रंगाचे लेप दिले जातात. पावडर कोटिंग वेगवेगळ्या रंगाचे लेप दिले जातात, तरी लोखंड ॲल्युमिनियम वरती हे लेप दिले जातात. मग अशा प्रकारे क्षरणाविरोधी आपण प्रोसेस करतो, जेणेकरून ह्या भांड्यांचं, या धातूंचं क्षरण होणार नाही यासाठी ते वर्क करतं. मग आपण बदल जे भौतिक आणि रासायनिक बदल आहे त्याविषयी पाहिलेलं आहे. एवढंच त्यामध्ये महत्त्वाचं होतं, काही फार मोठा चॅप्टर नाहीये. यानंतर आपल्याला जो पुढचा पाठ आहे तो बघायचा आहे. तर 14वा पाठ आहे मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे. तर बघा या तिन्ही टॉपिक विषयी आपल्याला बघायचे. मूलद्रव्यांविषयी सुद्धा बघायचे, संयुगांविषयी सुद्धा आणि मिश्रणाविषयी सुद्धा बघायचं आहे. पण त्याआधी आपल्याला द्रव्य म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय, द्रव्य म्हणजे काय हे बघायचं आहे. आता द्रव्य म्हणजे काय असतं? तर मी याआधी जसं तुम्हाला म्हटलं होतं की एखादी अशी पदार्थ किंवा असा वस्तू, पहिली गोष्ट द्रव्याला पदार्थ हा एक समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. पदार्थ म्हणजेच द्रव्य. मग पदार्थ स्थायू असतो, द्रव असतो किंवा वायू सुद्धा असू शकतो. तर द्रव्य आणि पदार्थ एकच गोष्ट आहे. तर अशी वस्तू की जी काय करत असते, तर जी आपल्याला एक आकारमान किंवा एक वस्तुमान प्राप्त करून देत असते, म्हणजे ते एक विशिष्ट गुणधर्म असतो तिचा. बरोबर. तर द्रव्यामुळे जी काही वस्तू असेल त्या वस्तूमधले जे गुणधर्म असतात ते तसेच राहतात. म्हणजे काय? तर सपोज आता आपण घेऊया की पाणी आहे. बरोबर. पाणी काय आहे? द्रव पदार्थ आहे. द्रव पदार्थ म्हणजे काय? पाणी हे कसं आहे? लिक्विड मॅटर आहे. बरोबर. कसं आहे? लिक्विड मॅटर आहे. बरोबर. मग आता जेव्हा तुम्ही शाई बघता, शाई असते आपली पेनामधली इंक असते, त्या इंकमध्ये काय केलं जातं? तर एक लिक्विड फॉर्म असतो आणि त्या पाण्यामध्ये, त्या द्रवामध्ये शाईचे जे कण आहेत, सॉलिड कण आहेत ते मिसळले जातात, स्थायू पदार्थ मिसळले जातात, स्थायू कण, आणि मिक्स करून मग शाई तयार केली जाते. पण त्या शाईमध्ये द्रव असतं, त्यामुळे काय होतं? ते जेव्हा शाई असते ती शाई आपल्याला थोडी लिक्विड फॉर्म दिसते. म्हणजेच काय होतं? तर जे लिक्विड मॅटर आहे, जे द्रव पदार्थ आहे, त्या द्रव पदार्थाचा द्रव हा गुणधर्म, जे पाणी त्यामध्ये असणं,
तर हा जो गुणधर्म आहे तो त्या शाईमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. म्हणजे जे काही द्रवाचे गुणधर्म असतील ते त्या शाईमध्ये सुद्धा काय राहतील, ॲज इट इज राहतील. आता तुम्ही जर पाहिलं तर द्रव्याला काय असतं, तर द्रव्याला वस्तुमान असतं आणि आकारमान सुद्धा असतं. द्रव्याला काय असतं, वस्तुमान असतं, स्पेसिफिक वस्तुमान असतं. द्रव्याने व्यापलेली जी जागा असते तिला आपण वस्तुमान म्हणतो. मग ते वस्तुमान असतं, द्रव्य जागा व्यापतो, त्याचबरोबर त्याला आकारमान सुद्धा असतं. आणि जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा दोन किंवा अधिक द्रव्य किंवा दोन किंवा अधिक पदार्थ जेव्हा एकत्र येतात, जसं मी मगाशी तुम्हाला पाण्याचा आणि ते स्थायू कणांचं मिक्स करून शाई बनवली जाते, असं भरपूर पदार्थ आपण काही करतो, मिक्स करून काहीतरी नवीन पदार्थ तयार करत असतो. तर जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ, दोन किंवा अधिक द्रव्य जेव्हा एकत्र येऊन एक पदार्थ तयार करतात त्याला आपण काय म्हणतो, मिश्रण असं म्हणतो. काय म्हणतो, मिश्रण असं म्हणतो. आता लिंबू सरबत, लिंबू सरबत काय आहे, मिश्रण आहे, बरोबर. यामध्ये काय, लिंबू सरबत मध्ये आपण साखर पण टाकतो, पाणी पण टाकतो, लिंबूचा रस पण टाकतो, बरोबर. तर हे काय झालं, मिश्रण झालं. त्याचबरोबर द्रव्याचा जो लहान कण असतो, द्रव्याचा जो लहान कण असतो त्याला आपण काय म्हणतो, रेणू म्हणतो. काय म्हणतो, रेणू म्हणतो. आणि रेणू अणूंपासून तयार होत असतात. ठीक आहे. आता ज्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे काय असतात, अणू असतात, एकाच प्रकारचे अणू ज्या रेणूमध्ये असतात, तो जर रेणू तुम्ही पाहिला तर त्यांना आपण काय म्हणतो, त्या रेणूला मूलद्रव्य असं म्हणतो, मॉलिक्यूल असं म्हणतो. ज्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे काय असतात, अणू असतात, ते रेणू काय असतात, मूलद्रव्य असतात. ठीक आहे. आता बघूया आपण मूलद्रव्य जे आहेत. पहिली गोष्ट त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की एकाच प्रकारचे अणू असतात. ठीक आहे. मग जर तुम्ही एकाच प्रकारचे जर अणू असतील, तुम्ही जरी त्याला सेपरेट केलं, त्याचे जरी दोन पार्ट केले किंवा कितीही भागात जर तुम्ही विभागण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला वेगळा पदार्थ मिळणार आहे का त्याच्यापासून? नाही मिळणार. कारण त्यामध्ये काय आहे, एकाच प्रकारचे अणू आहेत. त्यामुळे जर मूलद्रव्याचं विघटन केलं तर मूलद्रव्यांच्या विघटनाने आपल्याला वेगळा पदार्थ मिळत नाही. तसंच प्रत्येक मूलद्रव्यामधले जे अणू आहेत त्यांचं वस्तुमान आणि आकारमान हे वेगवेगळं असतं. प्रत्येक जे मूलद्रव्य आहेत, डिपेंड की कोणतं मूलद्रव्य आहे, मग त्यामध्ये जे काही अणू आहेत त्यांचं वस्तुमान वेगळं असेल, आकारमान वेगळं असेल, डिपेंड की मूलद्रव्य कोणतं आहे. सगळ्यांमध्ये सेम प्रमाण नसतं, मूलद्रव्यावाईज काय होत असतं, ते बदलत असतं. आता जर तुम्ही पाहिलं तर आजपर्यंत जी मूलद्रव्य आहेत तर जवळपास 118, म्हणजे जवळपास म्हणण्यापेक्षा 118 मूलद्रव्ये जी आहेत ती आता आपल्याला ज्ञात आहेत, ज्यांचा शोध लागलेला आहे. किती? 118 मूलद्रव्य. आणि 92 मूलद्रव्ये, त्यापैकी 118 मूलद्रव्यांपैकी 92 मूलद्रव्ये जी आहेत ती निसर्गतः आपल्याला पाहायला मिळतात, निसर्गतः आढळतात. आणि इतर जे उरलेले मूलद्रव्य आहेत, म्हणजे जवळपास 26 मूलद्रव्य, राईट. तर ही जी इतर मूलद्रव्य आहेत, ही 26 मूलद्रव्य मानव निर्मित आहेत, मानवाने तयार केलेली आहेत. ठीक आहे. 92 निसर्गतः आढळणारी मूलद्रव्य आहेत, 26 मानवाने तयार केलेली आहेत. टोटल 118 मूलद्रव्य आपल्याला ज्ञात आहे आणि अजूनही काही मूलद्रव्यांचा शोध लावणं सुरू आहे. आता आपण अणूंविषयी थोडंसं बघूया. ॲटम, अणू. ठीक आहे. अणूपासून काय तयार होतो, रेणू तयार होतो, रेणू मूलद्रव्य तयार करतो. ठीक आहे. आता अणू जे आहेत, तर अणू, पहिली गोष्ट हे जे नाव आहे, तर डेमोक्रिटस हे जे शास्त्रज्ञ होते, या शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांचे जे लहान कण असतात त्यांना अणू हे नाव दिलेलं होतं. आता मूलद्रव्यांचा जो लहान कण असतो तो रेणू असतो, पण रेणू कशापासून तयार झालेला असतो, अणूपासून. म्हणजे मूलद्रव्यांचा सर्वात लहान कण असतो अणू. तर नाव कोणी दिलं, अणू, ॲटम हे नाव कोणी दिलं, डेमोक्रिटस या शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे. का दिलं? कारण ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस या शब्दाचा, ॲटोमास, ठीक आहे, ATOMOS, ॲटमॉस या शब्दाचा काय अर्थ होतो, अविभाज्य असा अर्थ होतो. काय अर्थ होतो, अविभाज्य. ठीक आहे. म्हणजे त्याला विभागता येत नाही. आणि या शब्दावरूनच, अविभाज्यवरूनच, मग ॲटमॉसवरूनच काय केलेलं आहे, डेमोक्रिटस या शास्त्रज्ञांनी अणूला ॲटम हे नाव दिलेलं आहे. कळालं मग ॲटम हे नाव कसं पडलं, तर अविभाज्य आहे अणू, हे इथे कळतं आपल्याला. आता यावरूनच जॉन डाल्टन हे जे शास्त्रज्ञ होते, यांनी 1803 मध्ये एक सिद्धांत मांडला होता. स्टेटमेंट महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, पाठ असलं पाहिजे आणि हे नाव लक्षात ठेवा, जॉन डाल्टन 1803. ठीक आहे. हा सिद्धांत काय होता की अणू निर्माण करता येत नाही, अणूची निर्मिती करता येत नाही, त्याचे लहान कणामध्ये विभाजन करता येत नाही. काय करता येत नाही, विभाजन करता येत नाही. अणू कसा आहे, अविभाज्य आहे. ठीक आहे.
त्याचबरोबर अणूला नष्ट सुद्धा करता येत नाही. बघा, अणू निर्माण करता येत नाही, अणूचे लहान कणात विभाजन करता येत नाही आणि अणूला नष्ट सुद्धा करता येत नाही. कॅनॉट बी क्रिएटेड, नायदर डिस्ट्रॉइड और नॉट बी डिवायडेड. ठीक आहे, तर ही जी काही अणूची जी सिद्धांत आहे तो जॉन डाल्टन यांनी मांडलेला आहे की तुम्ही अणूला निर्माण करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही किंवा विभागू सुद्धा शकत नाही. आणि त्यांनीच, जॉन डाल्टन यांनीच काही जे मूलद्रव्य होती त्यांना चिन्हांसहित सुद्धा दर्शवलं होतं. जसं की तांबे असेल तर त्यांनी हे सिम्बॉल दिलं होतं, सल्फरसाठी हे प्लसचं सिम्बॉल दिलं होतं, हायड्रोजनसाठी डॉटचं सिम्बॉल दिलं होतं, तांब्याचं कॉपरचं सी म्हणून तसं सिम्बॉल दिलं होतं. तर असे चिन्ह काही दिले होते. अणुविषयी पाहिलं. आता बघा, तुम्ही जर ऑक्सिजन पाहिलं, ऑक्सिजन हा वायू जो आहे तो निसर्गामध्ये आपल्याला कसा आहे, वायू रूपात आढळतो. दिसतो का आपल्याला ऑक्सिजन डोळ्यांना? नाही दिसत, वायू रूपामध्ये आढळतो. ऑक्सिजन तयार कसा होतो, तर ऑक्सिजनचा रेणू तयार होण्यासाठी ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचा एक रेणू तयार करतात. जसं ओ, एक अणू ओ, दुसरा अणू, हे दोन अणू एकत्र येऊन O2 ऑक्सिजन वायू तयार करतात, ऑक्सिजनचा रेणू तयार करतात. आणि हवेतील जो काही ऑक्सिजन आहे तो नेहमी कसा असतो, रेणू स्वरूपामध्ये असतो, O2 फॉर्ममध्ये असतो, रेणू स्वरूपात असतो. आणि जसं तुम्ही पाहिलं, अणू जे आहेत ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. जेव्हा अनेक अणू एकत्र येतात आणि त्यापासून मग हजारो अणू एकत्र येऊन, मग तुम्ही म्हणू शकता खूप जास्त अणू एकत्र येऊन एक पदार्थ तयार होतो, तो पदार्थ आपल्याला डोळ्यांना दिसू शकतो. पण असा एक अणू आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, तसा रेणू सुद्धा आपल्या डोळ्यांना दिसत नाही. ठीक आहे, मग आता ऑक्सिजन विषयी लक्षात आलं असेल तर पुढे जाऊया. जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यांना काही संज्ञा दिले जातात. जसं की आपण कार्बन सी ने दर्शवतो, ऑक्सिजन ओ ने दर्शवतो. तर ह्या काय आहेत, मूलद्रव्यांच्या संज्ञा आहेत. कोणी दिल्या आहे प्रथमतः हे संज्ञा, तर बर्जेलियस या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, संज्ञा देण्या, मूळाक्षरांना संज्ञा, मूलद्रव्य जे आहेत त्या मूलद्रव्यांना संज्ञा देण्याची पद्धती सुरू केली होती. आणि त्यांनी मग इंग्रजी मूळाक्षरं जी आहेत त्यांचा वापर करून मूलद्रव्यांना संज्ञा दिलेल्या आहेत. जसं की हायड्रोजन आहे, तर हायड्रोजनचं पहिलं अक्षर काय आहे, एच आहे, म्हणून त्यांनी हायड्रोजनला एच दिलंय. पण काही वेळेस काय होतं की जर दोन मूलद्रव्यांची पहिले अक्षर सारखे असतील तर त्यांनी पुढचा अक्षर घेऊन संज्ञा तयार केलेले. जसं हायड्रोजनचं एच आहे तसं हेलियमचं सुद्धा एच येतं, मग त्यांनी हायड्रोजनला एच नाव दिलं पण हेलियमला HE हे संज्ञा दिलेली आहे. ठीक आहे, तर हे इथे लक्षात घ्या. तर इथे काही संज्ञा आपण बघणार आहोत, जसं हायड्रोजन H, हेलियम HE, कार्बन C, ऑक्सिजन O, निऑन Ne, सोडियम Na, मॅग्नेशियम Mg, ॲल्युमिनियमला Al ने दर्शवलं जातं, क्लोरीनला Cl ने दर्शवलं जातं, सल्फरला S ने दर्शवलं जातं, कॅल्शियम Ca ने दर्शवतो, फ्लोरीन F, फॉस्फरस P ने दर्शवतो. बघा, फॉस्फरस P ने दर्शवला जातो. अर्गॉन Ar ने दर्शवला जातो, पोटॅशियम आपण K ने दर्शवतो, त्याचबरोबर बोरॉनला B ने दर्शवलं जातं. ह्या काही संज्ञा आहेत. तसेच आणखी काही संज्ञा आहेत, जसं की टंगस्टन, टंगस्टनला W या अक्षराने दर्शवलं जातं. W ने का दर्शवलं जातं टंगस्टनला, तर वॉल्फ्रम हे जे शास्त्रज्ञ होते या शास्त्रज्ञांच्या नावावरून त्याला W या फर्स्ट लेटर त्या शास्त्रज्ञांच्या नावाचं, तर टंगस्टनला W ने दर्शवलं जातं. त्याचबरोबर सोन्याला AU, त्याचबरोबर चांदीला AG अशी नावं दिलेली आहेत. तर असं का म्हटले, गोल्ड सिल्वरला हे का दिलेलं आहे, तर सोन्याचं जे लॅटिन नाव आहे ते काय आहे, ऑरम आहे, आणि चांदीचं जे लॅटिन नाव आहे ते आहे अर्जेंटम. तर या लॅटिन नावांची जी पहिली अक्षर आहेत त्यावरून हे AU आणि AG नावं दिलेली आहेत. ही नावं लक्षात ठेवा, सोन्या चांदीची लॅटिन नावं, कारण हे आपल्याला माहिती नसतं, प्रश्न विचारला जातो. सोन्याचं AU नाव आहे, काय आहे लॅटिन नाव, AU ऑरम, आणि अर्जेंटम म्हणजेच AG चांदी, काय आहे अर्जेंटम. ठीक आहे, चला त्यानंतर आपल्याला संमिश्र बघायची आहेत. काय बघायचे आहेत आपल्याला, संमिश्र बघायची आहेत. तर आता संमिश्र म्हणजे काय असतं, तर धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्ये जेव्हा मिसळली जातात, कशामध्ये, धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्ये जेव्हा मिसळली जातात तेव्हा मूळ धातूचे जे काही गुणधर्म असतात ते आपण काय करू शकतो, मूळ धातूचे गुणधर्म बदलू शकतो. आणि हे जे गुणधर्म बदलले जातात त्यांमधून जे तयार होतं पदार्थ त्याला आपण संमिश्र असं म्हणतो. गुणधर्म का बदलले जातात, तर काही धातू कसे असतात, मृदू असतात, तेवढे कठीण नसतात. मग त्याचा उपयोग जर आपल्याला कठीण गोष्ट म्हणून करायचा असेल
तर आपल्याला चालणार नाही. मग आपण काय करू, त्यामध्ये काहीतरी बदल करून आणू आणि मग एक कठीण पदार्थ तयार करू. तर काय केलं जातं इथे, जसं की सोने, आता इथं पितळ, त्यानंतर पोलाद पण दिलेलं आहे. सोनं जर तुम्ही पाहिलं तर सोनं कसं असतं, तसं मृदू असतं. जर तुम्ही त्याचे दागिने बनवले ते लगेच तुटणार. पण मग जे आपण 22 कॅरेट सोनं वगैरे म्हणतो ते का केलं जातं, तर त्यामध्ये संमिश्र बनवलं जातं त्याचं, तर तुटू नये, काठिण्यता प्राप्त व्हावी. किंवा पितळेचे आपण भांडे वापरतो, पोलाद, ते कठीण बनवलं जातं कारण त्याचा वापर तसा होणार असतो. सो चेंजेस केले जातात, त्या धातूंमध्ये बदल घडून आणले जातात. त्यांचा जो मूळ गुणधर्म आहे तो बदलता येऊ शकतो आणि तो बदलून जे तयार होतं त्याला आपण संमिश्र असं म्हणतो. संयुग आपल्याला बघायचं आहे. संयुग म्हणजे काय, तर 2 किंवा अधिक मूलद्रव्ये जी आहेत या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगापासून तयार होणारा जो पदार्थ असतो त्याला आपण काय म्हणतो, संयुग असं म्हणतो. कसं, तर 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगामधून तयार होणारा जो पदार्थ आहे त्याला आपण काय म्हणतो, संयुग असं म्हणतो. मग याचं बेस्ट एक्झाम्पल बघा, पाणी. पाणी कशापासून तयार होतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून पाणी तयार होतं. बरोबर, 2 मूलद्रव्ये आहेत, हायड्रोजन 1 आणि ऑक्सिजन 1, 2 मूलद्रव्यांपासून पाणी हे संयुग तयार होतं. तर आता रेणुसूत्र म्हणजे काय हे आपण बघूया. काय, तर रेणुसूत्र म्हणजे काय, तर बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे HO2H2O. आता रेणुसूत्र म्हणजे काय असतं, तर हे जे संयुग तयार झालेलं आहे या संयुगामधील जे काही वापरले गेलेले किंवा ज्यांच्या संयोगापासून ते तयार झालेलं आहे, म्हणजेच हे जे मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यांची संज्ञा, त्यांच्या अणूंची संज्ञा यांच्या सहाय्याने तयार केलेलं जे काही एक सूत्र असतं किंवा तयार केलेलं जे काही एक संज्ञा आपण म्हणू शकतो, नंबर किंवा त्याचं जे आपण लेटर मध्ये दर्शवतो, तर याला आपण काय म्हणतो, एक लेखन केलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, रेणुसूत्र असं म्हणतो. मग आता इथे तुम्ही बघू शकता, H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे काय आहे, ऑक्सिजन. मग यावरून आपण पाणी जे आहे, आता इथे अणूंची पण नंबर पण आपण घेतलेला, जसं हायड्रोजनचं 2, ठीक आहे, आणि ऑक्सिजनचं O2 आपण घेतो, तर मग तिथे आपण ह्याला 2 ने बॅलन्स केलेलं आहे. आता हे जे पुढे आपण बघूया कसं प्रकारे बॅलन्स वगैरे पुढे पुढे येईल आपल्याला, पण एवढं लक्षात घ्या की H2O हे जे दर्शवलं जातं पाणी, मग हे काय लेखन केलेलं आहे आपण या दोन्ही अणूंच्या संज्ञा, मूलद्रव्यांच्या संज्ञा घेऊन, H हायड्रोजन, O ऑक्सिजन, पण यापासून पाणी हे संयुग आपण पाण्याचं रेणुसूत्र दर्शवतो H2O ने. बरोबर, तर अशा प्रकारे रेणुसूत्र तयार केलं जातं. आता जी काही वेगवेगळी मूलद्रव्ये असतात किंवा जी काही संयुगे असतात ती जेव्हा एकमेकांमध्ये मिसळली जातात तेव्हा त्यापासून काय तयार होत असतं, तर त्यापासून मिश्रण तयार होत असतं. संयुगे आणि मूलद्रव्ये जेव्हा एकमेकांमध्ये मिसळली जातात तेव्हा त्यापासून काय तयार होतं, मिश्रण तयार होतं. मग मिश्रण आणि संयुगे हे तुम्हाला कळालं असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जी काही मूलद्रव्ये असतात या मूलद्रव्यांचे जे काही गुणधर्म असतात ते ज्यावेळी एखादं संयुग तयार करतात तेव्हा त्या संयुगामध्ये सेमच असतील असं नाही. म्हणजे संयुगाचे गुणधर्म हे मूलद्रव्यांच्या, ज्या मूलद्रव्यांपासून ते संयुग तयार झालेलं आहे त्या जे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांपेक्षा त्या संयुगाचे गुणधर्म कसे असू शकतात, वेगळे असू शकतात. बघा कसं वेगळं असू शकतं, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनने काय तयार होतं, पाणी तयार होतं, H2O तयार होतं. बरोबर, हायड्रोजन कसं आहे, ज्वलनशील आहे. ऑक्सिजन सुद्धा काय करतो, ऑक्सिजन सुद्धा ज्वलनाला मदत करतो. पण त्यापासून तयार होणारं जे पाणी आहे ते आपण आग विझवायला, म्हणजे ज्वलन झालेलं असेल, जर कुठे आग लागली असेल तर विझवण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. म्हणजेच काय, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून पाणी जरी तयार झाले पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन जरी ज्वलनशील असतील तरी सुद्धा त्यापासून तयार झालेलं जे संयुग आहे पाणी ते ज्वलनाच्या विरोधी काम करतं. ठीक आहे, तर काय असू शकतं, संयुगाचे गुणधर्म हे ज्या मूलद्रव्यांपासून ते संयुग तयार झालेलं आहे त्या मूलद्रव्यांपेक्षा कसे असू शकतात, वेगळे असू शकतात. ठीक आहे, मग आता जे आपण मिश्रण, मी तुम्हाला म्हटलं की मिश्रण कसं असतं, तर वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे जेव्हा एकमेकांमध्ये मिसळली जातात तेव्हा मिश्रण तयार होतं. आता जे आपण भेसळ वगैरे पाहिलेलं आहे याआधी ते सुद्धा काय आहे, एक प्रकारे मिश्रणच आहे की एखाद्या पदार्थात दुसरा पदार्थ मिसळला जातो, म्हणजे काय केलं जातं, मिश्रण केलं जातं. आता हे मिश्रण आहे की नाही हे ओळखण्याच्या काही पद्धती आहेत किंवा मिश्रण वेगळे करण्याच्या काही पद्धती आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहेत. 4 पद्धती आहेत. सर्वात आधी आहे डिस्टिलेशन मेथड, ऊर्ध्वपातन पद्धती.
काय केलं जातं यामध्ये, तर जे काही अशुद्ध द्रव पदार्थ आहेत ते शुद्ध करण्यासाठी ही डिस्टिलेशन मेथड वापरली जाते. मग ते चंबू वगैरे असतो त्याला खालून आग दिली जाते, एक संगणन नलिका असते, आग दिल्यानंतर वाफ होते, वाफ जी आहे त्या नलिकेमधून बाहेर जाते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ती वाफ जाते, तिथे ती थंड होऊन पुन्हा द्रव स्वरूपात पडते आणि मग या भांड्यामध्ये तळाशी, चंबूच्या तळाशी जो पदार्थ आहे त्यामध्ये मिश्रण असलेला तो पदार्थ, जसं की मीठ असेल, समुद्राच्या पाणी जर घेतलं मीठ असेल किंवा इतर जर तुम्ही मिठाचं पाणी घेतलं तर जे मीठ असेल ते खाली तुम्हाला साचलेलं दिसतं बाष्पीभवन वगैरे टाईप होऊन. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय केलं जातं, ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ही ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते. शुद्ध द्रव पदार्थ तुम्हाला मग दुसऱ्या भांड्यामध्ये जी वाफेपासून थंड होऊन जे तयार झाले असतो तो शुद्ध द्रव पदार्थ असतो. ठीक आहे, त्यानंतर आहे विलगीकरण पद्धत. काय आहे विलगीकरण पद्धत, सेपरेशन मेथड. यामध्ये काय केलं जातं, तर यामध्ये रॉकेल आणि पाणी यांना दोघांना सेपरेट केलं जातं. म्हणजे रॉकेल आणि पाणी हे वेगळे करता येतं. दोन द्रव पदार्थ यामध्ये काय केले जातात, वेगळे केले जातात. कशामध्ये, विलगीकरण पद्धतीमध्ये. त्यानंतर आहे अपकेंद्री पद्धत. अपकेंद्रकी पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर स्थायू आणि द्रव, म्हणजेच जसं मी तुम्हाला मगाशी शाईचं एक्झाम्पल दिलं होतं, द्रव आणि स्थायू मिक्स करून केलं जातं. शाई किंवा मग दूध असेल किंवा ताक असेल तर इत्यादी जी मिश्रण आहे ती आपण असं नुसतं नॉर्मली ठेवलं आणि जसं की गढूळ पाणी असतं, गढूळ पाणी जर तुम्ही घेतलं आणि एका ग्लासमध्ये ठेवलं, तुम्हाला दिसेल की कालांतराने जी काही माती आहे ती तळाला साचते आणि वर आपलं पाणी, स्वच्छ पाणी राहतं. पण शाई किंवा ताक, दूध यांना जर तुम्ही असं स्थिर ठेवलं काही कालांतराने काही ते सेपरेट होत नाही. त्यासाठी एक मेथड वापरावी लागते जिला आपण अपकेंद्री पद्धत म्हणतो. मग यामध्ये विद्युत अपकेंद्रकाचा वगैरे वापर केला जातो किंवा साधं अपकेंद्री मशीन असतं आणि त्यांच्या सहाय्याने काय केलं जातं, यामधले जे स्थायू कण आहेत त्यातील द्रवापासून वेगळे केले जातात. त्याचबरोबर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत जी आहे यामध्ये काय केलं जातं, तर सपोज एखाद्या द्रावणामध्ये 2 किंवा अधिक जर पदार्थ अल्प प्रमाणामध्ये मिसळले असतील तर काय केले जातात, ते सेपरेट केले जातात. कारखान्यामध्ये किंवा औषध निर्मितीमध्ये किंवा वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये मोस्टली या रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा काय होतो, उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे आपण मिश्रणे कशी वेगळी करायची ते सुद्धा पाहिलेलं आहे आणि मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे हा पाठ आपण पाहिलेला आहे. यानंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे जो की पदार्थ आपल्या वापरातील. यामध्ये आपल्याला काही पदार्थांविषयी बघायचं आहे. नैसर्गिक पदार्थ जर तुम्ही पाहिले, जे निसर्गापासून प्राप्त होणारे जे पदार्थ असतात त्यावरती काहीतरी रासायनिक प्रक्रिया करून जेव्हा त्यापासून नवीन पदार्थ तयार केला जातो तेव्हा आपण त्या पदार्थाला म्हणतो मानवनिर्मित पदार्थ. मानवनिर्मित पदार्थ म्हणजे नैसर्गिक पदार्थावरती काहीतरी आपण प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार करतो, तो पदार्थ असतो मानवनिर्मित, मानवाने तयार केलेला. मग आता आपल्याला असेच काही पदार्थ बघायचे आहेत, जसं की पहिला आहे टूथपेस्ट. टूथपेस्ट आपण डेली वापरतो ब्रश करण्यासाठी. तर टूथपेस्ट जी आहे जवळपास तुम्ही जर पाहिलं इसवी सन 500 वर्षापूर्वी जर पाहिलं तर चीन, ग्रीस, रोम यांसारखे जे देश होते ते देश काय करत होते, हाडे किंवा शिंपले यांचा चुरा मिक्स करायचे आणि त्यापासून टूथपेस्ट बनवायचे. त्यानंतर मग 19व्या शतकामध्ये सुरुवात झाली टूथपेस्ट वापरायला. तर टूथपेस्ट वापरायला सुरुवात झाली, या टूथपेस्टमध्ये काय असायचं, साबणाचा वापर ते करत होते. काय करत होते, साबणाचा वापर करत होते. आणि त्यानंतर मग जी खडू सदृश्य असे एक वस्तू वापरून टूथपेस्ट तयार करण्याला सुरुवात झाली होती, की खडू सदृश्य वस्तू वापरून टूथपेस्ट तयार करायला लागले होते. पण जर तुम्ही खरी टूथपेस्ट जर पाहिली, व्यावसायिक दृष्टीने तयार केलेली जगातली पहिली टूथपेस्ट आहे कोलगेट कंपनीने सुरू केलेली. कोलगेट आज जर तुम्ही पाहिलं तर भारतात सुद्धा किंवा भरपूर देशामध्ये जवळपास 50% लोक काय करत असतात, कोलगेट वापरत असतात. तर न्यूयॉर्क या ठिकाणी 1873 मध्ये कोलगेट कंपनीने ही टूथपेस्ट सुरू केली होती आणि आजही ती आहे. त्यानंतर येतं अपमार्जके. अपमार्जक याचा अर्थ होतो स्वच्छ करणं. ठीक आहे, डिटर्जंट्स. तर यामध्ये नैसर्गिक अपमार्जके सुद्धा असतात, मानवनिर्मित अपमार्जके सुद्धा येतात, जसं की रिठा आणि शिकेकाई. हे कसे आहेत, नैसर्गिक अपमार्जक आहेत. कसे आहेत, नैसर्गिक अपमार्जक आहेत. म्हणजे निसर्गतः आपल्याला प्राप्त होतात वनस्पतींपासून, बरोबर. यामध्ये काय असतं, तर सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ रिठा आणि शिकेकाई मध्ये असतो आणि त्यामुळे मग ते क्लिनिंगसाठी मदत करतं. पण बघा, हे जरी असलं रिठा आणि शिकेकाई तर आपण ते केस वगैरे धुवायला हेल्प करतं. पण तुम्ही जर असं लोकरी कापड, रेशीमचं कापड वगैरे बघितलं तर त्यावरती ते वर्क नाही करत. ठीक आहे, तर ते फक्त काही स्पेसिफिक गोष्टींवरच रिठा आणि शिकेकाई क्लिनिंगसाठी यूज केलं जातं.
तर रिठाला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये सोप नट म्हटलं जातं आणि शिकेकाईला इंग्लिशमध्ये सोप पॉड म्हटलं जातं. तर हे काय आहेत नैसर्गिक अपमार्जके आहेत. त्यानंतर मानवनिर्मित अपमार्जके कोणते आहेत, मग साबण, कपडे धुण्याची पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू हे सर्व काय आहेत मानवनिर्मित अपमार्जके आहेत, मानवाने तयार केलेलं आहे. आता साबण सुद्धा जरी तुम्ही पाहिलं तर साबणामध्ये मग कपडे धुण्याचा साबण वेगळा असतो, त्यानंतर अंघोळीचा साबण वेगळा असतो, बरोबर. तर आता साबण जे आहे यामध्ये जो कपडे धुण्याचा साबण असतो ना त्यामध्ये काय असतं, त्यामध्ये सोडियम असतं आणि त्यामुळे तो चुरचुरतो आणि जो अंघोळीचा साबण असतो त्यामध्ये पोटॅशियम असतो, त्यामुळे आपल्याला ते चुरचुरत नाही. साबणाचा शोध सुद्धा जवळपास 2000 वर्षापूर्वी लागला होता पाश्चिमात्य देशांमध्ये आणि ते मग प्राण्यांची चरबी आणि राख जी लाकडाची राख आहे यापासून ते साबण तयार करत होते. एक मेदामला असतं साबण म्हणजे, ठीक आहे. त्याचबरोबर मग आपण पाहिलं लिक्विड सोप, कपडे धुण्याची पावडर, शॅम्पू हे सुद्धा काय आहेत अपमार्जके आहेत, डिटर्जंट्स आहेत. जे अपमार्जके असतात ना ते तुम्ही जर पाहिलं त्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं, मेदामला असतात म्हणजे तेल असतं, पण तरी सुद्धा ते पाण्यात मिक्स होतं. का मिक्स होतं, कारण अपमार्जकांचे जे रेणू असतात या रेणूंमध्ये रेणूच्या एका टोकाला तेलाचा रेणू असतो आणि दुसऱ्या टोकाला पाण्याचा रेणू असतो, त्यामुळे ते एकमेकांमध्ये काय होतात मिक्स होतात. आणि अपमार्जके ही पृष्ठ सक्रिय सुद्धा असतात. पृष्ठ सक्रिय असणे म्हणजे काय, पृष्ठभागावरती पसरतात. फेस सुद्धा तुम्ही जर पाहिला पृष्ठभागावरती पसरतो, तर ते कसे असतात पृष्ठ सक्रिय असतात. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की साबण हे कपडे धुण्याचा असू शकतो किंवा आंघोळीचा असू शकतो, तर जो कठीण साबण असतो तो कपडे धुण्यासाठी वापरला जातो आणि जो मृदू साबण असतो तो आंघोळीसाठी वापरला जातो, ठीक आहे. त्याबरोबर संश्लिष्ट अपमार्जके सुद्धा आपल्याला बघायची आहेत. संश्लिष्ट अपमार्जके म्हणजे काय, तर हे पहिली गोष्ट तुम्ही कठीण पाण्यात सुद्धा हे संश्लिष्ट अपमार्जके वापरू शकता. मग जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट लाईक बघा आता तुम्ही मेडिकलमध्ये पाहिले किंवा कुठेही वेगवेगळे प्रोडक्ट असतात, म्हटलं जातं की हे फेसवॉश आहे याच्याने माणूस गोरा होतो, स्किन ब्राईट होते, किंवा मग म्हटलं जातं याच्याने ऑइल क्लिअर होतं. तर हे जे गोष्टी आहेत ऑइल क्लिअर होणं किंवा ब्राईटनेस होणं, मग त्या पदार्थामध्ये काय केलं जातं तसे काहीतरी रसायनं मिक्स केली जातात की ज्याने ऑइल क्लिअर होईल किंवा ब्राईट होईल. तर गरजेनुसार आपण काय करतो त्यामध्ये पदार्थ मिसळून त्याला ते गुणधर्म देत असतो. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर जी संश्लिष्ट अपमार्जके आहेत त्याविषयी आपण बघूया. जसं की अपमार्जके आपल्याला केरोसिन पासून किंवा मग जे स्निग्ध पदार्थ आहेत त्यांच्या कच्च्या मालापासून आपण काय करतो अपमार्जके मिळवत असतो. तर यामध्ये या अपमार्जकांवरती काय केली जाते रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून संश्लिष्ट अपमार्जक तयार केलं जातं, जे आपण कठीण पाण्यात सुद्धा वापरू शकतो, ठीक आहे. त्यानंतर साबणाची निर्मिती आपल्याला बघायची आहे. साबणाची निर्मिती जी आहे तर ती पहिली गोष्ट यामध्ये स्निग्ध पदार्थ आणि जे अल्कली आहेत यांचा संयोग होतो आणि मग तेलामलाचे क्षार तयार होतात. साबण काय आहे तेलामलाचं क्षार आहे, ठीक आहे. स्निग्ध पदार्थ आणि जे अल्कली आहे यांचा संयोग होऊन साबण तयार होत असतो. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की यामध्ये काय असतं एकतर सोडियम किंवा पोटॅशियम असतं. मग रासायनिक दृष्ट्या साबण जर पाहिलं तर ते साबण हा तेलामलाचा सोडियम किंवा तेलामलाचा पोटॅशियम क्षार असतो. पोटॅशियम क्षार आपण अंघोळीच्या साबणात असतो आणि सोडियम क्षार जो आहे तो काय असतो कपडे धुण्याच्या साबणात असतो, ठीक आहे. त्यानंतर आहे सिमेंट. सिमेंट जे आहे ते बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचं एक घटक आहे की बांधकामासाठी सिमेंट लागतं. सिमेंट जे आहे ते कशापासून तयार केलं जातं तर सिमेंटमध्ये सिलिका वाळू असते, ॲल्युमिना असतं, ठीक आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड, त्याचबरोबर चुना असतो, आयर्न ऑक्साईड असतं आणि मॅग्नेशिया असतं, मॅग्नेशियम ऑक्साईड असतं. यापासून आपण सिमेंट तयार करतो. कशापासून सिलिका, ॲल्युमिना, चुना, आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशियापासून सिमेंट तयार करतात. मग आपण म्हटलं की बांधकामासाठी तर सिमेंट महत्त्वाचं आहे, पण बांधकामासाठी प्रमुख कोणता सिमेंट वापरला जातो तर पोर्टलंड हे जे सिमेंट आहे हे बांधकामासाठी जास्त मुख्यत्व करून वापरलं जातं. तर हे पोर्टलंड नाव का पडलं याला तर इंग्लंडमधील पोर्टलंड हे जे बंदर आहे त्या ठिकाणी खनिज सापडतं. तर पोर्टलंड हे बेट जे आहे त्या बेटावर एक खडक सापडतो. ॲक्च्युली त्या खडकाच्या नावावरून गुणधर्मावरून पोर्टलंड हे नाव दिलेलं आहे, ठीक आहे. असं सिमेंट थोडंसं हिरवट तपकिरी रंगाचं असतं, राखाडी रंगाचं. त्याबरोबर तुम्ही जर पाहिलं जे सिमेंट आहे तर ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळे शोध लागलेले आहेत. जसं 1756 मध्ये जे ब्रिटिश अभियंते होते त्या जॉन स्टीमन
जॉन स्मिटन, तर यांनी काय केलं होतं, जलीय सिमेंट बनवण्यासाठी एक पद्धत शोधून काढली होती. जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत शोधून काढली होती. रोम साम्राज्याच्या वेळी पण तेव्हा म्हणजे जे काही जमिनीतून ज्वालामुखीच्या उद्रेकातून वगैरे जी राख यायची त्यापासून सुद्धा सिमेंट बनवलं जायचं, पण जसं मग त्या साम्राज्याचं पतन झालं त्यामुळे ती पद्धती पण लोक विसरून गेले. त्याचबरोबर कॉन्क्रीट जे आहे ते कसं असतं, तर पहिली गोष्ट यामध्ये सिमेंट, पाणी, वाळू, खडी या सर्व गोष्टी मिसळल्या जातात कॉन्क्रीटमध्ये. आणि जे आपण स्लॅब टाकतो ते स्लॅब भक्कम करण्यासाठी किंवा मग गळती होऊ नये यासाठी आपण काय करत असतो, कॉन्क्रीटमध्ये विशिष्ट द्रव्य मिसळतो आणि त्याचा वापर करत असतो. एक काठिण्यता देण्यासाठी आपण कॉन्क्रीटचा वापर करत असतो. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण आपल्या वापरातील काही पदार्थ आहेत त्याविषयी पाहिलेला आहे. यानंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे तो म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती. थोडं आपल्याला यामध्ये बघायचं आहे, भरपूर थोडा एक आपण म्हणू शकतो की भूगोलाचा सुद्धा अँगल आहे इथे. ठीक आहे. तर नैसर्गिक साधन संपत्ती आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण भूकवचातील जी साधन संपत्ती आहे त्याविषयी पाहूया की भूकवचामध्ये आपल्याला काय भेटतं, तर खनिजे असतात, धातुके असतात, खनिज तेल असतं, इंधनं असतात, खडक असतात, त्याचबरोबर पाणी, मूलद्रव्य इत्यादी घटक आपल्याला भूकवचामध्ये भेटत असतात, सापडत असतात. मग यातले एक एक घटक आपल्याला बघायचे आहेत. जसं की सुरुवातीला खनिजे आणि धातुकांविषयी आपण बघणार आहोत. बघा, खनिज संपत्ती खूप महत्त्वाची आहे. आर्थिकदृष्ट्या खनिज संपत्तीला तर खूप महत्त्व आहे. म्हणजे पर्यावरणातील ज्या काही प्रक्रिया आहेत, विविध प्रक्रियांनी काय होत असतं, खनिजे तयार होत असतात. आता खडक जर तुम्ही पाहिलं तर खडक हे मुख्यत्वे खनिजांचं बनलेलं असतं. आणि धातुकांविषयी जर पाहिला तर निसर्गात तुम्ही जर पाहिलं जे काही धातू सापडतात, फार थोडे धातू जे आहेत की ते शुद्ध स्वरूपात किंवा मुक्त स्वरूपामध्ये आपल्याला फार थोडे धातू आढळतात. बाकी मग सर्व धातू जे आहेत ते कसे असतात, संयुगाच्या स्वरूपात असतात. मुक्त स्वरूपात काय आढळतं आपल्याला, सोने, त्याचबरोबर चांदी, प्लॅटिनम हे काय आढळतं आपल्याला, मुक्त स्वरूपात आढळतं. आणि बहुतेक सर्व धातू आपल्याला संयुगाच्या स्वरूपामध्ये आढळत असतात. आता ज्या खनिजांमध्ये धातूचं प्रमाण अधिक असतं, ज्या खनिजांमध्ये धातूचं प्रमाण अधिक असतं अशा खनिजांना आपण काय म्हणतो, धातुके असं म्हणतो, ओर्स म्हणतो. ज्या खनिजांमध्ये धातूचं प्रमाण जास्त असतं त्याला आपण धातुके असं म्हणतो. आणि मग हे जे काही धातुक आहे त्या धातुकापासून आपण धातू सहजरित्या मिळवू शकतो. त्यामध्ये काही पद्धती असतात, जसं निष्कर्षण पद्धत असते किंवा शुद्धीकरण पद्धतीचा वापर करून आपण काय करू शकतो, धातुकापासून धातू वेगळा करू शकतो. आणि एक मृदा अशुद्धी म्हणजे काय, लक्षात घ्या की जी काही धातुका आहेत या धातुकांमधील वाळू आणि मातीची जी अशुद्धी असते, म्हणजे धातुकांमध्ये वाळू आणि माती मिक्स असणं म्हणजेच मृदा अशुद्धी होय. ठीक आहे. मग आता आणखी आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत, जसं की सैंधव मीठ, खनिज मीठ सुद्धा याला म्हटलं जातं किंवा शेलदोने सुद्धा म्हटलं जातं. काय असतं हे, तर आपल्याला भूगर्भामध्ये अनेक मिठाचे साठे आढळतात. तर हे भूगर्भातील जे मिठाचे साठे आहेत, भूगर्भातील जे मीठ आहे तर त्याला आपण सैंधव मीठ म्हणतो. मग औषध निर्मितीसाठी काही ठिकाणी अन्नामध्ये सुद्धा वापर केला जातो. एक अशुद्ध स्वरूपाचं मीठ असतं ते, पण ते चांगलं असतं, त्यामधून आपल्याला भरपूर गोष्टी आपल्या शरीराला मिळतात, हेल्दी असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे रत्ने आणि रत्नेसम खनिजे. बघा, जमिनीमध्ये आपल्याला काही महत्त्वाची खनिजे सुद्धा सापडतात ज्यांना आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्व सुद्धा आहे, जसं की हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेड, झिरकॉन हे आपल्याला आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले काय आहेत, काही रत्न आपल्याला जमिनीमध्ये सापडतात. त्याचबरोबर एक इंडियन स्कूल ऑफ माइन होती, धनाबाद या ठिकाणी 1926 साली स्थापन झाली होती इंडियन स्कूल ऑफ माइन. तर ही संस्था खाणकामासाठी स्थापन झाली होती, खाणकाम करण्यासाठी होती, पण आता ही संस्था IIT म्हणून कार्यरत आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर IIT म्हणून आता ती कार्यरत आहे. त्याचबरोबर आपल्याला खनिजांचे काही प्रकार बघायचे आहेत, जसं की अधातू खनिजे, धातू खनिजे आणि ऊर्जारूपी खनिजे. अधातू खनिजे कोणती आहेत, अब्रक आहे, गंधक, त्याचबरोबर जिप्सम, पोटॅश, ग्राफाइट, हिरा, फेल्डस्पार हे काय आहेत, अधातू खनिजे आहेत. ठीक आहे. धातू खनिजे कोणते आहेत, लोह, सोनं, चांदी, त्यानंतर कथील, बॉक्साइट, मॅग्नीज, प्लॅटिनम, टंगस्टन हे काय आहेत, धातू खनिजे आहेत. आणि ऊर्जारूपी खनिजे कोणते आहेत, ज्यापासून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, तर दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे काय आहेत, ऊर्जारूपी खनिजे आहेत. मग आता आपल्याला खनिजांविषयी पाहायचं आहे की पहिली गोष्ट म्हणजे खनिजे तयार कशी होतात. ठीक आहे. खनिजे तयार कशी होतात, ज्वालामुखीच्या उद्रेकातून किंवा मॅग्माच्या उद्रेकातून काय होत असतं, खनिजे तयार होतात. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा तो लावारस वर येतो, मग तो कालांतराने थंड होतो, त्यात जे काही घटक असतात त्यापासून खनिजे तयार होतात.
किंवा मग बाष्पीभवनाने सुद्धा काय होतं, जेव्हा बाष्पीभवन होतं काहीतरी स्थायू भाग खाली उरतो आणि त्यापासून खनिजे तयार होतात. किंवा तापमान, प्रचंड तापमान आणि दाबामुळे काय होत असतं, घटक एकत्र येऊन त्यावर दाब तयार पडून खनिजे तयार होत असतात. तसंच काही सजीव सुद्धा काय करत असतं, जसं शिंपलं वगैरे आपण बघतो तर खनिज निर्मिती करत असतात. त्यानंतर लोह खनिज, मॅंगनीज, बॉक्साईट, तांबे, अभ्रक ही काही खनिजे आपल्याला बघायची आहेत. तर लोह खनिज जे आहे, लोह खनिज म्हणजे काय असतं, तर आपल्याला अशुद्ध स्वरूपात सापडणारं जे लोखंड असतं तेच काय असतं, लोह खनिज असतं. आणि या लोह खनिजाचे 4 प्रकार आहेत. मॅग्नेटाइट जे सर्वात उच्च प्रतीचं लोह खनिज आहे, त्यानंतर हेमॅटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट हे लोह खनिजाचे 4 प्रकार आहेत. मॅग्नेटाइट सर्वात उच्च प्रतीचं आहे, यावर या कंबाईनमध्ये प्रश्न विचारला गेला होता, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, भारतामध्ये सर्वाधिक हेमॅटाइट सापडतं. ओके, चलो. मॅग्नीज जे आहे याच्याविषयी जर पाहिलं तर याची जी काही खनिजे असतात ती सिलिकेट किंवा कार्बोनेट, ऑक्साईड या स्वरूपामध्ये आपल्याला मॅग्नीजचे खनिजे पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याचबरोबर बॉक्साईट जे आहे, बॉक्साईट कशापासून तयार होत असतं, ॲल्युमिनियम ऑक्साईड पासून तयार होत असतं. म्हणजे बॉक्साईट जर तुम्ही पाहिलं तर ते ॲल्युमिनियमचे एक प्रमुख धातूक आहे. म्हणजे बॉक्साईटमध्ये जवळपास 55% एवढं ॲल्युमिनियमचं प्रमाण असतं. भांड्यांमध्ये वगैरे मग त्याचा वापर केला जातो. मॅग्नीजचा वापर सुद्धा मग भरपूर ठिकाणी केला जातो. तांबे जे आहे ते कसं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे ते अशुद्ध स्वरूपात सापडतं. जसं लोह आपल्याला अशुद्ध स्वरूपात सापडतं तसं तांबं सुद्धा अशुद्ध स्वरूपात सापडतं. शीघ्र विद्युत वाहक आहे. तांब्याची भांडे असतात, तांब्याच्या तारा असतात, मग विद्युत यासाठी वापर केला जातो, विद्युत वाहनासाठी वापर केला जातो. अभ्रक जे आहे ते कसं असतं, तर ते विद्युत रोधक आहे. ठीक आहे, त्याची थराची जी जाडी आहे त्याच्यावर त्याची किंमत ठरते की जाडी किती आहे. आणि औषधं बनवणं किंवा रंग देण्यासाठी किंवा बिनतारी संदेश यंत्रणेमध्ये सुद्धा काय केलं जातं, अभ्रकाचा वापर केला जातो. त्याचबरोबर आणखी काही खनिजे आपल्याला बघायची आहेत, जी काही आपली ऊर्जा खनिजे आहेत, जसं की इंधन जे आहे ते काय असतं, तर ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जाणारा जो पदार्थ असतो त्याला आपण काय म्हणतो, इंधन असं म्हणतो. मग ते स्थायू स्वरूपात सुद्धा असू शकतो, द्रव स्वरूपात सुद्धा असू शकतो किंवा वायू स्वरूपात सुद्धा असू शकतो. मग दगडी कोळसा कसा आहे, स्थायू स्वरूपातील इंधन आहे. ह्यालाच काय म्हटलं जातं, जीवाश्म इंधन सुद्धा म्हटलं जातं, फॉसिल फ्यूल सुद्धा म्हटलं जातं. का असं म्हणतात, कारण हजारो वर्षापूर्वीचे जे काही वनस्पती अवशेष, प्राणी अवशेष, जे काही जीवाश्म आहेत ते गाडले जातात, मृदेचा थर साचत जातो, ते जीवाश्म गाडले जातात आणि त्यापासून मग कालांतराने काय होतात, दगडी कोळसा तयार होतो. ठीक आहे, म्हणून त्याला जीवाश्म इंधन असं म्हटलं जातं. जीवाश्म म्हणजे काय असतात, जीव म्हणजे आपण पाहतो की जीव, सजीव वगैरे, आणि अश्म म्हणजे दगड. मग काही तुम्ही दगड वगैरे पाहिली तर त्या दगडांवरती सुद्धा आपल्याला जीवाश्मांचे म्हणजे जीवांचे छापे, जसं की एखाद्या प्राण्यांचे अवशेष किंवा मग वनस्पतींचा अवशेष, ते नख छापे उठलेले वगैरे दिसतात. ठीक आहे, ते जीवाश्म असतात. तर दगडी कोळसा जर पाहिला त्याला जीवाश्म इंधन सुद्धा म्हणतात. दगडी कोळशाचे सुद्धा प्रकार आहेत, जसं की अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट. अँथ्रासाइट जे आहे ते सर्वात उच्च प्रतीचा कोळसा आहे, दगडी कोळसा आहे. त्यानंतर बिट्युमिनस आणि लिग्नाइट जे आहे त्याला ब्राऊन कोल म्हटलं जातं, लिग्नाइटला काय म्हटलं जातं, ब्राऊन कोल सुद्धा म्हटलं जातं. पीट सर्वात कमी दर्जाचा कोळसा आहे. ठीक आहे, दगडी कोळसा आहे. आता हे जे दगडी कोळसे आहेत तर यामध्ये कार्बनचा साठा असतो आणि त्यामुळे हा जो कार्बनचा साठा आहे याचा वापर औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. दगडी कोळशालाच ब्लॅक गोल्ड सुद्धा म्हटलं जातं, काळं सोनं सुद्धा दगडी कोळशाला म्हटलं जातं. खूप महत्त्वाचा आहे दगडी कोळसा. आता आपल्याला मध्ये तूट जाणवली आहे दगडी कोळशाची. तसं पाहिलं तर आता जी लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे ही जी काही इंधनं आहेत, मग खनिज तेल म्हणा, नैसर्गिक वायू म्हणा, दगडी कोळसा म्हणा, लोकसंख्या वाढीमुळे किंवा त्याची मागणी वाढत चाललेली आहे, लोकसंख्या वाढते म्हणून, आणि मागणी वाढल्यामुळे आता काय होतंय, त्यांचा तुटवडा जाणायला लागलेला आहे. यालाच आपण काय म्हणतोय, ऊर्जा संकट म्हणतोय. आपल्याला ऊर्जा संकट आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा वापर करत असताना जपून करा. ॲटलिस्ट जे निसर्ग देते त्याचा वापर तरी जपून करा. मग हे जे दगडी कोळसा आहे यापासून आपण प्रोड्युसर गॅस किंवा वॉटर गॅस या वायुरूपी इंधनांची सुद्धा काय करू शकतो, निर्मिती करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ONGC ही जी संस्था आहे, ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, तर याची स्थापना 14 ऑगस्ट 1956ला झाली होती. याचं मुख्यालय उत्तराखंडमधील देहरादून या ठिकाणी कशाचं, ONGCचं मुख्यालय आहे. तर ही संस्था काय करते, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचं जे मंत्रालय आहे त्या अंतर्गत कार्यरत आहे. जवळपास जे तेलाचं उत्पादन आहे तर आपल्याकडे तेलाचं जे उत्पादन आहे त्यापैकी 77% कच्चं तेल आणि
62% नैसर्गिक वायूचं उत्पादन या संस्थेने केलेलं आहे. आणि जे काही तेलाचे साठे आहेत भारतामधील, तर त्या साठ्यापैकी 7 साठ्यापैकी तेल साठ्यापैकी 6 तेल साठ्याचा यशस्वीरित्या शोध ONGCने घेतलेला आहे. ठीक आहे, तर आपण दगडी कोळशाविषयी पाहिलं. त्यानंतर आपल्याला खनिज तेल पाहायचं आहे. खनिज तेल जे आहे हे जर तुम्ही पाहिलं तर याला लिक्विड गोल्ड, द्रवरूपी सोनं सुद्धा म्हटलं जातं. द्रवरूप इंधन जे असतं जवळपास तुम्हाला पृथ्वीच्या म्हणजे जमिनीच्या खाली 1000 ते 3000 मीटर खोलीवरती आपल्याला खनिज तेल सापडतं. मग ते मोस्टली पंकाश्म, शेल, वालुकाश्म, चुनखडक यांमध्ये साठलेलं असतं. जे पेट्रोलियम आहे ना, पेट्रोल सुद्धा महाग झालेलं आहे, बरोबर. तर पेट्रोलियम जे आहे किंवा जे कच्चं तेल आहे ते काय असतं, खनिज तेल असतं. ठीक आहे, मग विहिरींच्या साहाय्याने ते तेलविहिरी वगैरे असतात त्याच्या साहाय्याने ते काढलं जातं. विविध ठिकाणी त्या तेलविहिरी उभारलेल्या आहेत. आणि हे जे खनिज तेलाचे साठे असतात या खनिज तेलापासूनच जो काही गॅस तयार झालेला आहे तो खनिज तेलाच्या आपल्याला इथे वर सापडतो, तर त्याला आपण म्हणतो नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस. ठीक आहे, तर जे काही महत्त्वाचे जीवाश्म इंधन आहेत त्या जीवाश्म इंधनापासून काय होतं, हा जो नॅचरल गॅस आहे तो तयार होत असतो. खूप वर्षापासून ते गाडलेले असतात, मग त्यापासून तो एक नंतर पुढे त्यापासून गॅस तयार होतो. तर मिथेन हा सर्वात महत्त्वाचा काय आहे, नैसर्गिक वायू आहे, नॅचरल गॅस आहे, CH4 मिथेन. त्यानंतर मग काही प्रमाणात इथेन, प्रोपेन, ब्युटेन सुद्धा आपल्याला तिथे अल्प प्रमाणात सापडतं. आता हे जे नॅचरल गॅस आहे ते आपल्याकडे ज्या काही वायुवाहिन्या आहेत त्यांची कमतरता आहे, त्यामुळे आपण तो इकडून तिकडे वाहून नेऊ शकत नाही. त्यासाठी काय केलं जातं, उच्च दाबाखाली त्याला कॉम्प्रेस केलं जातं, उच्च दाबाखाली त्याचं रूपांतरण केलं जातं आणि त्यापासून CNG, LNG, CNG म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस, LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस, यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि मग ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय केलं जातं, वाहून नेलं जातं. ठीक आहे, LPG जर तुम्ही पाहिलं, LPGचं फुल फॉर्म काय आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तर जे LPG आहे ते काय केलं जातं, तर हे जे नॅचरल गॅस असतो तर त्याला काय केलं जातं, दाब दिला जातो आणि जवळपास 1/240 पट इतकं त्याच्यावरती म्हणजे त्याचं रूपांतर केलं जातं द्रवामध्ये. इतक्या पटीने 1/240 पटीने त्याचं रूपांतर द्रवात केलं जातं. म्हणजेच ते आपण काय करतो, त्याचं लिक्विफाय करतो. ठीक आहे, त्याला द्रवामध्ये त्याचं रूपांतर करतो. आणि हे जे LPG आहे ते गाड्यांमध्ये वापरलं जातं. मग गाड्यांमध्ये मोठमोठ्या ठिकाणी गळती झाल्यावर लगेच कळायला पाहिजे, म्हणजे आग लगेच लागते त्याने. ठीक आहे, तर काही हानी पोचू नये यासाठी वास जो आपल्याला येतो, बरोबर, आपल्याला लगेच पेट्रोल थोडं लिकेज झालं तर वास येतो. हे कशामुळे होतं किंवा LPGचं लिकेज झाल्यावर वास काय येतो, तर त्यामध्ये इथिल मर्कॅप्टन नावाचं एक रासायनिक द्रव्य असतं ते मिसळलं जातं. वास त्यामुळे येत असतो तो, म्हणजे आपल्याला लगेच कळलं पाहिजे की गळती झालेली आहे, आपण ॲक्शन घेऊ शकतो, नाहीतर मग खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे इथिल मर्कॅप्टन नावाचा गॅस त्यामध्ये मिसळलेला असतो, रासायनिक पदार्थ मिसळलेला असतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला वनसंपत्ती सुद्धा बघायची आहे. वनसंपत्तीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे जंगल, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव या सर्वांचं एक नैसर्गिक अधिवास म्हणजे काय असतं, जंगल असतं. मग आता जगाचा जो एकूण भूभाग आहे, आपल्या पृथ्वीवरचा जो जमिनीचा भाग आहे, त्या एकूण जमिनीच्या भागापैकी 30% एवढा भूभाग जो आहे तो जंगलाने व्यापलेला आहे. मग आपल्याला जंगलामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पती सापडतात, जसं अडुळसा, कडुनिंब, भरपूर अशा औषधी वनस्पती आपल्याला सापडतात. लाकूड मिळतो जंगलातून, साग, सिसम, मग लाकडाचा उपयोग भरपूर ठिकाणी होतो. त्याचबरोबर धागे, रबर, डिंक, सुगंधी द्रव्य ह्या सर्व गोष्टी आपल्याला जंगलातील वनस्पतींपासून मिळत असतात. त्याचबरोबर सागर संपत्ती सुद्धा महत्त्वाची आहे, ही सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती आहे. तर सागर संपत्ती जर तुम्ही पाहिली, पहिली गोष्ट म्हणजे समुद्राच्या लाटा भरती ओहोटीच्या वेळी आपण त्यापासून ऊर्जा निर्मिती करू शकतो, बरोबर. त्याचबरोबर समुद्रातच खनिज तेलाचे, नैसर्गिक वायूचे साठे समुद्राच्या खाली असतात. त्याचबरोबर भरपूर अशी खनिजे जी आहेत ती आपल्याला कुठे सापडतात, समुद्रामध्ये सापडतात. त्याचबरोबर थोरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, सल्फेट हे सुद्धा खनिजे आपल्याला समुद्रात सापडतात मोठ्या प्रमाणात. मग थोरियमचा अणुऊर्जा निर्मितीसाठी वापर केला जातो. त्याचबरोबर मासे असतात, शंख शिंपले असतात, बुरशी सापडते, बुरशीचा वापर मग जे प्रतिजैविके निर्माण करण्यासाठी केला जातो. समुद्र काकडी सापडते, ही समुद्र काकडी कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी युजफुल आहे. तर अशा काही गोष्टी आपल्याला जे जीवनसत्वांसाठी वगैरे शार्क, मासे गरजेचे आहेत तर ते आपल्याला समुद्रामध्ये सापडतात. तर ही आपली सागर संपत्ती आहे. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, मुंबई हाय 1974 मध्ये मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट
ही पहिली तेल विहीर खणण्यात आलेली आहे. इथे काय केलं जातं, जो नैसर्गिक वायू आहे तो पाईपलाईनद्वारे काय केला जातो, उरण या ठिकाणी वाहून आणला जातो. ठीक आहे, मुंबई हाय. त्याचबरोबर काही सागरी व्यवसाय आपल्याला बघायचे आहेत, जसं की मासेमारी करून त्यांना विकणे, सागरी व्यवसाय आपल्याला फायदा होतो. आणि त्यानंतर मिठागरे जी आहेत, वाहतूक व्यवसाय आहे, मग जलपर्यटन असं वाहतूक व्यवसाय असतं की जे काही मग जलवाहतूक असते त्यामध्ये शिप्स व घोड्यांमध्ये बसायला लोकांना आवडतं किंवा वाहतूक पण ती तशी असते, तिथून आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. सागरी पर्यटन ते सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यातून आपल्याला आर्थिक फायदा होतो आर्थिकरित्या. शोभेच्या वस्तू बनवणं, शंख शिंपला या सागरातून मिळणाऱ्या गोष्टी ज्या आहेत समुद्रातून मिळणाऱ्या त्यापासून शोभेच्या वस्तू बनवणं हे आपल्यासाठी फायद्याचं आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही आपल्या साधन संपत्ती आहेत, नैसर्गिक साधन संपत्ती आहेत त्याविषयी व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे. यानंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे. तर 17वा पाठ आहे प्रकाशाचे परिणाम. प्रकाशाचे परिणाम. आता प्रकाशाविषयी याआधी 6वीच्या विज्ञानामध्ये सुद्धा आपण काही गोष्टी पाहिल्या होत्या, इथे सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. तर प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय असतं, तर याआधी सुद्धा मी सांगितलंय की आपल्याला जर पाहिलं वातावरणात, हवेमध्ये भरपूर सारे धुळीकण असतात, भरपूर सारे घटक वातावरणात असतात. मग जेव्हा सूर्याचा प्रकाश येतो तेव्हा वातावरणातील या घटकांमुळे तो काय होत असतो, विकरित होत असतो. सूर्यप्रकाशाचे विविध हवेतील जे घटक आहेत त्या घटकांच्या सहाय्याने म्हणजेच त्या सूक्ष्म कणांमुळे काय होत असतं, जे विकिरण होत असतं त्यालाच आपण प्रकाशाचं विकिरण असं म्हणत असतो. म्हणजे काय होतं, ते येतात आणि डिस्पर्स होतात. बरोबर. आता वातावरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वायू असतात, नायट्रोजन, ऑक्सिजन यांसारखे जे वायू आहेत, या वायूंमुळे काय होत असतं, तर जे काही सूर्यप्रकाशाचं विकिरण झालेलं आहे ते या नायट्रोजन आणि ऑक्सिजन वायूंमुळे होत असतं. आणि यामुळे हे जेव्हा आपल्याला माहिती आहे, पहिली गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये सप्तरंग असतात, अनेक म्हणजे 7 रंगांपासून सूर्यप्रकाश बनलेला असतो. आपल्याला तो पांढरा दिसतो कारण ते आपण न्यूटनचं ते तबकडी पाहिली होती, ते फिरवल्यानंतर सप्तरंग फिरवल्यानंतर फक्त पांढरा रंग दिसतो म्हणून सूर्यप्रकाश आपल्याला पांढरा दिसतो. पण जेव्हा या वातावरणामध्ये जेव्हा हे प्रकाशाचं विकिरण होतं तेव्हा ऑक्सिजन, नायट्रोजन यांसारख्या वायूंमुळे जे विकिरण होतं तेव्हा काय होतं, तर जो निळा रंग आहे त्या निळ्या रंगाचं जास्त प्रमाणात काय होत असतं, विकिरण होत असतं. आणि त्यामुळेच आपल्याला निळ्या रंगाचं आकाश दिसायला लागतं. आता संध्याकाळच्या वेळी काय होतं, सूर्यास्ताच्या वेळी जे अंतर आहे ते अंतर वाढतं सूर्यापासूनचं. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं, जे विकिरण होत असतं त्या विकिरणामुळे जर तुम्ही पाहिलं तर निळ्या रंगाचं विकिरण कसं होतं, जास्त होतं. आणि तांबड्या रंगाचं विकिरण कसं होत असतं, कमी होतं निळ्या रंगापेक्षा. पण जेव्हा सूर्यास्ताच्या वेळी अंतर अधिक असतं त्यामुळे जो सूर्याचा रंग आहे तो आपल्याला तांबडा दिसायला लागतो संध्याकाळच्या वेळी. बरोबर. तर हे इथे लक्षात घ्या. आता तुम्ही बघा, इथे एक मी तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवण्याचा प्रयत्न केलाय की काही गोष्टी जस्ट तुम्हाला काही पॉइंट सांगायचे की कशाला काय म्हटलं जातं. आता ही टॉर्च आहे, बॅटरी आहे, त्यापासून प्रकाश आपण सोडलेला आहे. आता इथे काही माध्यम नाहीये, बॅटरीच्या नंतर काही माध्यम नाही. सपोज आपण इथे जर एखादं माध्यम ठेवलं असतं, एखादा पुठ्ठा ठेवला असता आणि त्या पुठ्ठ्याला जर एक लहानसा होल ठेवला असता, छिद्र, तर त्या छिद्रातून पुढे प्रकाश गेला असता. मग त्या छिद्राला आपण बिंदू स्रोत म्हटलो असतो. पण तिथे काहीच नाहीये. बरोबर. इथे प्लेन ठेवलंय, काहीच नाहीये. तर हा जो स्रोत जातोय तो डिरेक्टली काय होतोय, समोर पडतोय. तर हा कसा झाला, विस्तारित स्रोत झाला. काय झाला, विस्तारित प्रकाशाचा स्रोत झाला. मग आता इथे एक चेंडू आहे, काय आहे, चेंडू आहे. त्या चेंडूवर हा प्रकाश पडतोय आणि मग हा प्रकाश काय होतोय, चेंडूवर, आता हा चेंडू आहे, या चेंडूवर इथे प्रकाश पडतोय. तर प्रकाश, चेंडूची मागची बाजू कशी आहे, अप्रकाशित आहे किंवा तिथे प्रकाश पडत नाही. त्यामुळे हे जे प्रकाश पडलेला भाग जो आहे याची जी छाया आहे ती मागे हा पडदा ठेवलेला आहे त्या पडद्यावर पडत असते. आणि पडद्यावर ही छाया पडत असताना हा जो काळ्या रंगाचा भाग आहे जिथे तुम्हाला दिसतंय की त्या भागावर प्रकाश पडलेला नाहीये, तो ॲज इट इज ब्लॅक इथे आपल्याला छाया त्याची पडलेली दिसते. आणि मग काही लाईटचा भाग असा हलकासा रंगाचा म्हणजे गडद आपण हा काळा भाग पाहिला तर ती छाया असते आणि जी उपछाया असते ती थोडी लाईट रंगाची असते. तर अशा प्रकारे एक जस्ट कन्सेप्ट होत्या, कन्सेप्ट म्हणण्याच्या काही फॅक्ट्स होते ते लक्षात ठेवा. याचा काही प्रश्न वगैरे यावर येत नाही, जस्ट तुम्हाला कळावं यासाठी सांगितलं. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची आणि हे महत्त्वाचं आहे ते म्हणजे ग्रहण. ठीक आहे. ग्रहण म्हणजे काय असतं, आता आपल्याला माहिती आहे की सूर्य, चंद्र, पृथ्वी हे सर्व परिभ्रमण करत असतात त्यांच्या परिभ्रमण कक्षेत. पण कधीतरी अशी सिच्युएशन येते की जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी हे काय होतात, एका सरळ रेषेमध्ये येतात. आणि हे जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत येतात तेव्हा आपण काय म्हणतो, ग्रहण लागले आहे असं म्हणतो.
ठीक आहे. आता ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ग्रहण काय आहे? नैसर्गिक प्रक्रिया आहे. ग्रहणाबाबतीत भरपूर साऱ्या अंधश्रद्धा आपण पाळतो, अजिबात पाळायच्या नाही. सायन्सचे स्टुडंट आहात, अभ्यास करताय, शिकताय आणि माझं लेक्चर ऐकल्यानंतर तर अजिबातच पाळायच्या नाही. हा, काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळाव्या लागतील, पण त्या अंधश्रद्धा नाहीये, ते सायन्स आहे. ते मी तुम्हाला सांगेलच पुढे का. पण बाकी काही गोष्टी, ग्रहण म्हणजे अशुभ असतं, अशुभ वगैरे ग्रहण काही नसतं, अशुभ नसतं. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती होणारच, होतेच, आणि ते काही अशुभ वगैरे नसतं. ठीक आहे, बघूया आपण. ग्रहण दोन प्रकारचे असतात. एक असतं सूर्यग्रहण, दुसरं असतं चंद्रग्रहण. सूर्यग्रहण म्हणजे काय, तर ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो, ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो, अशी सिच्युएशन निर्माण होते. जेव्हा चंद्र मध्ये असतो तेव्हा आपण काय म्हणतो, तर तेव्हा सूर्यग्रहण झालेलं आहे, लागलेलं आहे असं आपण म्हणतो. मग यावेळी काय होतं, तर चंद्राची जी छाया आहे ती चंद्राची छाया पृथ्वीवर पडते आणि ज्या ठिकाणी चंद्राची छाया पडते त्या ठिकाणावरून आपल्याला सूर्य दिसत नाही. अशा वेळी सूर्यग्रहण असतं आणि सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येला होतं. सूर्यग्रहण कधी होतं? नेहमी अमावस्येला होतं. ठीक आहे, सूर्यग्रहण आंशिक किंवा पूर्ण असू शकतं. थोड्याफार प्रमाणात सूर्य दिसतं किंवा पूर्ण दिसणार नाही असं सुद्धा असू शकतं. आता यामध्ये ग्रहणामध्ये सुद्धा दोन प्रकार येतात. जसं सूर्यग्रहण चंद्रग्रहण तर येतं, पण त्यामध्ये सुद्धा सब टाईप आहेत. खग्रास सूर्यग्रहण आणि खंडग्रास सूर्यग्रहण. खग्रास आणि खंडग्रास बघूया आपण काय आहे. खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय असतं, तर सूर्यबिंब जे आहे ते चंद्रामुळे पूर्णपणे जेव्हा काय होतं, झाकलं जातं. म्हणजेच पृथ्वीवरून पाहिल्यानंतर सूर्य पूर्णपणे दिसेनासा होतो. अशा वेळी काय असतं, खग्रास सूर्यग्रहण असतो. म्हणजे सूर्याला पूर्णपणे चंद्राने झाकलेलं असतं तेव्हा तो असतो खग्रास सूर्यग्रहण. आणि खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय, तर सूर्यबिंब जे आहे ते चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही. म्हणजे पृथ्वीच्या काही भागावरून आपल्याला सूर्य दिसू शकतो. याला आपण काय म्हणतो, खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतो. ठीक आहे, मग आता सूर्यग्रहणाच्या वेळी जसं मी तुम्हाला मगाशी सांगताना म्हटलं की काही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात. त्या अंधश्रद्धा नाहीयेत, तर ते सायन्स आहे. जसं की तुम्हाला म्हटलं जातं की सूर्यग्रहण बघत असताना चष्मा घालून बघायचं. तुम्हाला म्हणतात, पण तुमच्या घरात आजी आजोबा असतील तर ते म्हणत असतील चष्मा घालून बघा बाळा, नाहीतर अशुभ असतं ते. तर अशुभ नसतं. चष्मा घालून का बघायचं, चष्मा घालूनच सूर्यग्रहण बघायचं. कारण जेव्हा सूर्यग्रहण होतो त्यावेळी सूर्यापासून निघणारी जी अतिनील किरणे असतात ती पृथ्वीवरती येत असतात आणि आपण जर उघड्या डोळ्यांनी ते बघितलं तर आपल्या डोळ्यांना अंधत्व येऊ शकतो, दिसणं बंद होऊ शकतं. त्यामुळे ते चष्मा घालून नेहमी बघायचं. पण अशुभ नाहीये, सायन्स आहे की डोळे खराब होतील अतिनील किरणांमुळे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, चष्मा घालून सूर्यग्रहण बघायचं आहे. अशुभ नसतं. अगेन ठीक आहे, म्हटलं जातं बाहेर वगैरे निघू नका सूर्यग्रहणाच्या वेळी, असं काही नाहीये, काही होत नाही. फक्त सूर्यग्रहण बघत असताना चष्मा वापरा. तर ठीक आहे, सूर्यग्रहणाविषयी कळालं असेल. पुढे आपल्याला चंद्रग्रहणाविषयी बघायचं आहे. सूर्यग्रहणामध्ये काय होतं, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो. चंद्रग्रहणामध्ये काय होतं, तर चंद्रग्रहणामध्ये सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते. काय होतं, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते. बघा, आता तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवा. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की सूर्यग्रहणामध्ये काय असतं, चंद्र मध्ये असतो सूर्य आणि पृथ्वीच्या, आणि चंद्रग्रहणामध्ये काय असतं, पृथ्वीमध्ये असते सूर्य आणि चंद्राच्या. ठीक आहे, सूर्याची पोझिशन सेम असते, फक्त चंद्र आणि पृथ्वी आपली जागा बदलतो. ठीक आहे, तर तेवढं लक्षात ठेवा. मग चंद्रग्रहणामध्ये काय होतं, तर चंद्रग्रहणामध्ये पृथ्वीची जी छाया आहे ती चंद्रावरती पडत असते. चंद्रग्रहणामध्ये काय होते, पृथ्वीची छाया चंद्रावरती पडते आणि चंद्रग्रहण जे आहे ते फक्त पौर्णिमेला होत असतं. सूर्यग्रहण फक्त अमावस्येला होतं, चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेला होतं आणि आपल्याला काही तास चंद्रग्रहण दिसू शकतं. ठीक आहे, आता बघूया आपण की चंद्रग्रहणामध्ये सुद्धा खग्रास चंद्रग्रहण आणि खंडग्रास चंद्रग्रहणाविषयी आपल्याला बघायचं आहे. खग्रास चंद्रग्रहण काय होतं, तर पृथ्वीची जी सावली आहे, ठीक आहे, पृथ्वीची जी सावली आहे त्या पृथ्वीच्या सावलीमध्ये पूर्ण चंद्र असतो. म्हणजे काय, तर पृथ्वीच्या सावलीने पूर्ण चंद्र झाकला जातो. तर याला काय म्हटलं जातं, खग्रास चंद्रग्रहण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, खग्रास चंद्रग्रहण म्हटलं जातं. आणि जर काही भागावरच पृथ्वीची छाया पडत असेल, चंद्राच्या काही भागावरच जर पृथ्वीची सावली पडली तर त्याला म्हटलं जातं खंडग्रास चंद्रग्रहण. बघा, पूर्ण झाकलं म्हणजे खग्रास आणि थोडासा भाग झाकला किंवा काही भाग नाही झाकला तर तो झाला खंडग्रास. दोन्हीमध्ये लक्षात ठेवा तेच आहे. ठीक आहे,
मग आता चंद्रग्रहण, सूर्यग्रहण जसं मी तुम्हाला म्हटलं की उघड्या डोळ्यांनी बघायचं नाही, चष्मा लावून बघायचं. चंद्रग्रहण तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही, उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहता येतं. ठीक आहे. आता आणखी गोष्टी लक्षात घ्या की जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो, चंद्राच्या मागे जेव्हा एखादा ग्रह किंवा तारा जातो तर त्याला काय म्हणतो आपण, पिधान असं म्हणतो. काय म्हणतो, पिधान असं म्हणतो. आणि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ठीक आहे, सर्वसामान्य घटना आहे, कधी कधी असं होऊ शकतं आणि होतं. जसं की नोव्हेंबर 2016 मध्ये काय झालं होतं, रोहिणी हा जो तारा आहे तो चंद्राच्या मागे लपला होता आणि कालांतराने काही वेळानंतर चंद्राच्या दुसऱ्या बाजूने तो बाहेर आला होता. ठीक आहे. त्याचबरोबर शून्य छाया दिन आपल्याला बघायचा आहे. शून्य छाया दिन म्हणजे काय, तर ज्या दिवशी सूर्य बरोबर आपल्या कुठे असतो, डोक्यावर असतो, माथ्यावर येतो, त्यावेळी आपण त्याला म्हणतो शून्य छाया दिन. ठीक आहे. तर बघा यामध्ये काय होतं, जी मध्यान्नाची वेळ असते म्हणजे या दिवशी ज्या दिवशी शून्य छाया दिन असतं त्यावेळी काय होतं, जेव्हा मध्यान्ह असतं दुपारच्या वेळी काय असतं, जी सावली असते ना आपली, ती सावली नाहीशी होते. सूर्य एक्झॅक्ट डोक्यावर असतो, सावली आपली पडत नाही. आणि हे जे शून्य छाया दिन आहे ते आपल्याला मकर वृत्त आणि कर्क वृत्त म्हणजे पृथ्वी जर तुम्ही पाहिली तर या पृथ्वीच्या इथे विषुवृत्त आहे आणि इथे 23.5 डिग्री वरती काय आहे तुमचं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे आणि इथे खाली काय आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे. तर मकर वृत्त आणि कर्क वृत्त या दोघांच्या मधला जो भाग आहे इथे शून्य छाया दिन असतो. या भागामध्येच आपल्याला दिसतं हे शून्य छाया दिन. आणि मग ह्या भागामध्ये जेवढे काही रिजन येतात, जेवढे काही प्रदेश आहेत, ठिकाणं आहेत, तर वेगवेगळ्या दिवशी तिथे हा दिवस येऊ शकतो. शून्य छाया दिन वेगवेगळ्या दिवशी असतो. ठीक आहे. तर हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि मग इथे काय होतं, तर इथे बरोबर माथ्यावरती जो सूर्य आहे तो येत असतो. ठीक आहे. तर शून्य छाया दिन आपण पाहिला. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, एक दिवस लक्षात ठेवा की 21 सप्टेंबर हा दिवस जो आहे तो जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. आणि शक्य होईल तितका आपण जर आपल्या समोर कोणतरी अंधश्रद्धा पाळत असेल तर तुम्ही काय करायचं, त्यांना समजून द्यायचं. एकतर त्यामागचं सायंटिफिक रिझन काहीतरी असेल तर ते पटवून द्या की हे सायंटिफिक रिझन आहे, त्यामुळे हे तुमचं म्हणणं योग्य आहे, असं करू नका, हे बरोबर आहे, पण याच्या मागे अंधश्रद्धा नाही, याच्या मागे एक वैज्ञानिक कारण आहे, हे तुम्ही पटवून द्या. ठीक आहे. नक्कीच आपलं असं करणं हे योग्य राहील. त्याचबरोबर आपला जे प्रकाशाचा परिणाम हा जो पाठ आहे तो संपलेला आहे. आपल्याला ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती हा पाठ आता बघायचा आहे. बघा ध्वनीविषयी आपण आधी सुद्धा पाहिलं होतं की ध्वनी जी आहे ती आपल्याला कधी ऐकू येते, तर कंपन जेव्हा होतात तेव्हा ध्वनी ऐकू येते. मग ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यम गरजेचं असतं. जे काही कंपन आहेत ते हवेतून आपल्या कानापर्यंत पोहोचतात, मग ते कंपनांच्या थ्रूच आपल्याला काय होतं, ध्वनी ऐकू येतं, माध्यम लागतं. आता कोणतीही वस्तू जर तुम्ही पाहिली तिचे जे लयबद्ध कंपन असतात त्यानेच काय होते, ध्वनी निर्माण होत असते. काही कंपन आपल्या डोळ्यांना दिसू शकतात, काही कंपन आपल्याला दिसू शकत नाही. एखादी वस्तू जर कंप पावत असेल तेव्हा ध्वनी निर्माण होतो, पण आपण हात लावला, कंपन थांबली की ध्वनी थांबतो. ते ताट पडल्याचं मी एक्झाम्पल 6वीच्या विज्ञानामध्ये दिलं होतं की एखादं ताट खाली पडलं, आवाज येतो. आपण ज्यावेळी ताट पकडतो कंपन थांबतात, आवाज थांबतो. बरोबर. आता ध्वनी जे आहे या ध्वनी निर्माण करणाऱ्या कंपनांचा अभ्यास जो आहे तो आपण साध्या दोलकाच्या सहाय्याने करू शकतो. बघा याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देते. दोलक वगैरे सगळं आपण बघूया. सपोज एक झोपाळा आहे. काय आहे, झोपाळा आहे. झोपाळा माहिती आहे सगळ्यांना, आपण झोका घेत असतो झोपाळा. तर झोपाळा काय आहे, झोपाळा हा दोलक आहे. काय आहे, दोलक आहे. जेव्हा झोपाळा एक झोका पूर्ण करतो, एक झोका म्हणजे कसं, या जागी झोपाळा आहे, पुढे जाणार, मागे जाणार, पुन्हा पुढे येणार, हे काय झालं, एक दोलन पूर्ण झालं. काय झालं, एक दोलन किंवा एक झोका पूर्ण झाला. या जागेवरून पुढे, मागे आणि पुन्हा त्या जागेवर येणं म्हणजे काय झालं, एक झोका पूर्ण झाला. म्हणजेच काय झालं, दोलन पूर्ण झालं, एक दोलन पूर्ण झालं. आता मध्यस्थितीमधून पुन्हा पुन्हा पुढे जाणे, मागे जाणे, ही जी सिच्युएशन होत राहते यालाच आपण काय म्हणत असतो, ही जी गती असते पुढे मागे होणारी जी गती असते याला आपण दोलन गती असं म्हणत राहतो. बघा या आधी म्हटलं होतं आपण पुन्हा पुन्हा होणारी जी सिच्युएशन असते, जी गती असते तिला नियतकालिक गती म्हटलं जातं, पिरियडिक मोशन म्हटलं जातं. तर हे पिरियडिक मोशन दोलन गती ही असते. ठीक आहे, हे कळालं. आता इथे बघा, इकडे तुम्हाला एक पेंडुलम दाखवलेला आहे. ठीक आहे, यामध्ये काय आहे, हा लंबक आहे. काय आहे, पेंडुलम लंबक आहे. त्याचबरोबर यामध्ये आयाम ही कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. आयाम म्हणजे काय असतं, तर जेव्हा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत त्याला आपण हे करतो, पुश करतो. बरोबर,
किंवा ते जातं दुसऱ्या पॉईंटपर्यंत, तो जो भाग असतो म्हणजे हा एवढा भाग आयाम झाला, हा सुद्धा काय झाला आयाम झाला, अँप्लिट्यूड. ठीक आहे. आणि हा तुमचा मग दोरा वगैरे आहे ते अशा या मोशनमध्ये मूव्ह होत असतं. आता हे काय आहे ॲक्च्युली, आपण एक रबराचं जरी एक्झाम्पल तुम्ही घेतलं, रबराला जरी तुम्ही काय केलं ताणल्यावरती रबर जर सोडून दिला तर ते काय होतं पुन्हा स्थितीत येतं. तर याला आपण काय म्हणतो स्थितिस्थापकता म्हणतो. रबराची स्थितिस्थापकता काय असते की इलास्टिसिटी, त्याला जर तुम्ही ताणलं आणि सोडून दिलं पुन्हा ते मूळ जागी येणार. हे जे लंबक आहे ना, या लंबकाचं जेव्हा हे दोलन होत असतं, दोलन म्हणजे काय, इकडे जाणार पुन्हा इकडे येणार, एक दोलन झालं. हे जे दोलन होत असतं, हे दोलन होत असताना काय होतं, पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते इथे कार्य करत असतं. काय करत असतं, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण इथे कार्य करत असतं. ठीक आहे. आणि दोलक जे आहे, या दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी, बघा एक दोलन म्हणजे आता इथून इकडे जाणार पुन्हा इकडे येणार, हे झालं एक दोलन. तर असं एक दोलन पूर्ण करण्यासाठी जो काही एकूण वेळ लागतो, एकूण कालावधी लागतो, यालाच आपण काय म्हणतो, दोलकाचा दोलन काळ असं म्हणतो. काय म्हणतो, दोलकाचा दोलन काळ असं म्हणतो. किती, तर एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी. मग आता दोलकाची वारंवारिता म्हणजे काय, तर दोलकाने एका सेकंदामध्ये पूर्ण केलेल्या जेवढे काही दोलन आहेत, दोलन संख्या आहेत, त्याचाच अर्थ होतो दोलकाची वारंवारिता. वारंवारिता आपण n ने दाखवतो. वारंवारिता बघा, 1 दोलनाचा दोलन काल म्हणजे एका सेकंदामध्ये किती दोलन पूर्ण केलेले आहेत. आता ही जी वारंवारिता आहे, दोलनाची वारंवारिता जी आहे ती हर्ट्स मध्ये दाखवली जाते, हर्ट्स मध्ये मोजली जाते. आता सपोज जर 10 हर्ट्स असेल म्हणजे एका सेकंदात 10 दोलनं पूर्ण केलेली आहेत. 100 हर्ट्स असेल तर एका सेकंदात 100 दोलनं पूर्ण केलेली आहेत, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता हा जो दोलकाचा दोलनकाल जो आहे, हा दोलनकाल हा दोलकाची लांबी किती आहे यावरती सुद्धा कसा असतो, अवलंबून असतो. लांबीवरती तो अवलंबून असतो. जर लांबी अधिक असेल तर दोलनकाल सुद्धा कसा असेल, अधिक असेल. जर लांबी तुम्ही कमी केली तर दोलनकाल सुद्धा काय होईल, कमी होईल. लांबी वाढवली तर दोलनकाळ वाढणार, लांबी कमी केली तर दोलनकाळ जो आहे तो कमी होणार. आणि जो आयाम असतो, अँप्लिट्यूड असतो, तो जर कमी अधिक झाला तर वारंवारिता जी आहे ती कायम राहते. आयाम काही एवढं इफेक्ट नाही करत, पण लांबी नक्कीच काय करत असते, परिणाम करत असते दोलन कालावरती. ठीक आहे. लांबी आणि दोलनकाळ कसे आहेत, एकमेकांना समचलनामध्ये आहेत. लांबी वाढली दोलनकाळ वाढतो, लांबी कमी केली दोलनकाळ कमी होतो. त्याचबरोबर जर आपण ताण दिला, एखादा तार असेल तुमच्याकडे, सतार ते विनावाद्य वगैरे असतं, आपण तारला असं हे केलं ते व्हायब्रेशन होत राहतात. त्या तारेवरती तुम्ही ताण निर्माण केला, त्याची वारंवारिता काय होणार, वाढणार. जेवढा जास्त ताण तेवढी वारंवारिता जास्त होईल. ताण जर कमी दिला, ताण कमी असेल तर वारंवारिता सुद्धा कशी असेल, कमी असेल. खूप फोर्सनी केलं, जास्त वेळ वाजत राहा, हळूच केलं थोडंच वाजत बंद होतं, म्हणजे तेवढी वारंवारिता कमी होत जाते, रेपिटेशन्स कमी होतात. बरोबर. आणि जर ताण जास्त असेल, वारंवारिता जास्त असेल, म्हणजे निश्चितच ध्वनी सुद्धा कशी असेल, जास्त असेल. वारंवारिता जास्त असणं म्हणजे कंपन जास्त होणं, आणि जास्त कंपन होत असतील तर ध्वनी सुद्धा जास्त असेल. पण जर ताण कमी असला, वारंवारिता जर कमी असली तर ध्वनी सुद्धा कशी असेल, कमी असेल, निच्च असेल. ठीक आहे. तर हे इथे लक्षात ठेवा की ताण, वारंवारिता आणि उच्च ध्वनी किंवा ताण, वारंवारिता आणि ध्वनी हे एकमेकांना कसे आहेत, समचलनामध्ये आहेत. ताण वाढवला, वारंवारिता वाढते, वारंवारिता वाढलेली असेल तर निश्चितच ध्वनी सुद्धा जास्त ऐकू येतो. आता ध्वनी जी आहे, या ध्वनीचा जो लहान मोठेपणा आहे हा सांगण्यासाठी ध्वनीची जी तीव्रता असते आणि ध्वनीची जी पातळी असते, या संज्ञा म्हणजे ध्वनीच्या तीव्रतेचा आणि ध्वनीच्या पातळीचा वापर केला जातो की ध्वनी लहान आहे की मोठी आहे हे सांगण्यासाठी. आता ध्वनीची तीव्रता जर तुम्ही पाहिली तर ध्वनीची तीव्रता कशावर डिपेंड असते, तर ध्वनीची जी कंपनं आहेत, जी कंपनं होतात त्या कंपनाच्या आयाम जे असतात, कंपनाच्या आयाम म्हणजे हे. ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलं की ही गोष्ट जी आहे, हिचं जर कंपन होत असेल तर ती एकदा इकडे होणार, एकदा इकडे होणार, व्हायब्रेट. बरोबर. तर हे इकडे होणं म्हणजे आयाम झाला, हा पण आयाम झाला. तर ही जी आयाम असतात, या आयामांच्या वर्गाच्या, कशाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. बघा तुम्हाला एक्झाम्पल देते म्हणजे कळेल. आयाम, अँप्लिट्यूड जर दुप्पट असेल तर ध्वनी कशी असेल, 4 पट असेल. वर्ग, 2चा वर्ग काय 4. अँप्लिट्यूड जर दुप्पट असेल तर ध्वनी चौपट असेल. ठीक आहे.
आणि जर ॲम्प्लिट्यूड ही 3 पट असेल, आयाम जर 3 पट असेल तर ध्वनी 9 पट असेल, कारण 3चा वर्ग किती आहे 9. कळालं? हे लक्षात ठेवा की आयाम दुप्पट असेल तर ध्वनी चौपट असेल, किंवा आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात काय असते, ध्वनीची तीव्रता असते. आता ध्वनी पातळी जी आहे ती ध्वनीची पातळी मोजण्याचं एकक कोणतं आहे? कशामध्ये मोजलं जातं ध्वनीची पातळी? डेसिबल मध्ये मोजली जाते. डीबी डेसिबल मध्ये मोजली जाते. अलेक्झांडर ग्राहम बेल जे आहेत त्यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलेलं आहे डेसिबल, त्यांच्या कार्यामुळे. ठीक आहे. आता ध्वनीची तीव्रता जी आहे ती जर 10 पटींनी वाढली तर तेव्हा ध्वनी जी आहे ती 10 डेसिबलने वाढते. ध्वनीची तीव्रता जर 10 पटींनी वाढते तेव्हा जी ध्वनी आहे ती 10 डेसिबलने वाढते, असं कोणी सांगितलेलं आहे? ग्राहम बेल यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काही ध्वनी बघायचे आहेत डेसिबलमध्ये, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे ऐकू येण्याची सुरुवात किती डेसिबल पासून होते? 0 डेसिबल पासून ऐकू येण्याची सुरुवात होते. तो ध्वनी आपल्याला ऐकू येऊ शकतो. सर्वसामान्य श्वासोश्वास जो आहे, सर्वसामान्य श्वासोश्वास, त्याची ध्वनी किती असते? 10 डेसिबल इतकी असते. आपण असं करतो, आपल्याला आवाज येतो हवेचा नाजूकसा, तर ते काय आहे? सर्वसामान्य श्वासोच्छ्वास आहे. आणि 5 मीटर अंतरावरून जर कुजबुजत असू ना तर त्यात तो ध्वनी असतो 30 डेसिबल. कुजबुजणं, असं आपण खुसूर फुसूर करत राहतो, गॉसिप करत राहतो फ्रेंड सोबत, बरोबर. सर्वसामान्य दोघांमधला संवाद, नॉर्मली 2 व्यक्ती जर एकमेकांशी संवाद साधत आहेत, बोलत आहेत, तर तेव्हा जो ध्वनी असतो दोघांमधला फक्त, तर तो 60 डेसिबल इतका असतो. आणि सर्वसामान्य जे कारखाने आहेत त्या कारखान्यांमधला जो ध्वनी असतो तो 80 डेसिबल इतका असतो. कारखान्यांमधला ध्वनी किती असतो? 80 डेसिबल. आणि व्यस्त असणारी जी वाहतूक असते, म्हणजे ते खूप असे येणं जाणं असतं गाड्यांचं, तर अशा ठिकाणी 70 डेसिबल इतका साऊंड असतो, ध्वनी असतो. जेट इंजिन जे असतं ना, जेट इंजिन, विमानांचे वगैरे इंजिन, तर तिथे 130 डेसिबल इतका साऊंड असतो, 100 पेक्षा अधिक आहे. आणि कानठळ्या बसण्याची सुरुवात जर तुम्ही पाहिली तर 120 डेसिबल पासून सुरुवात होते. म्हणजे आपल्याला हे जे 100 डेसिबलच्या वर किंवा 1000 हर्ट्झच्या वर जर ध्वनी असेल तर आपला त्या तात्पुरता किंवा बहिरेपणा येऊ शकतो, म्हणजे कानाला प्रॉब्लेम होतो 100 डेसिबलच्या वर किंवा 1000 हर्ट्झच्या वर जर ध्वनी असेल तर. ठीक आहे. आता ध्वनीचे काही प्रकार आहेत 3, ते आपल्याला बघायचे आहेत, महत्त्वाचे आहेत. सुरुवातीला आहे श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत ध्वनी. श्राव्य ध्वनी आपण आधी बघूया. श्राव्य ध्वनी म्हणजे काय? ऐकू येणारी, आपल्याला ऐकू येते. 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंतची जी ध्वनी असते ती आपण ऐकू शकतो, मनुष्याला ऐकू येऊ शकते. अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय? ऐकू येऊ शकत नाही अशी ध्वनी, म्हणजे जी 20 हर्ट्झ पेक्षा कशी असते? कमी असते. आता आपली हातांची वगैरे हालचाल होते, आपल्याला ध्वनी ऐकू येते का? ऐकू नाही येत. का नाही येत? कारण ती खूप कमी आहे, 20 हर्ट्झ पेक्षा कशी आहे? कमी आहे. आणि ही जी ध्वनी आहे ना ती व्हेल, मासे, हत्ती, गेंडा यांसारखे जे प्राणी आहेत ते ही ध्वनी 20 हर्ट्झ पेक्षा कमी अवश्राव्य ध्वनी निर्माण करत असतात. श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय? जी ध्वनी 20,000 हर्ट्झ पेक्षा कशी आहे? जास्त आहे. हिला स्वनातीत ध्वनी सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. आणि ही जी ध्वनी आहे ती आपल्याला ऐकू येत नाही. कुत्रा ऐकू शकतो ही ध्वनी. ठीक आहे. सोनारमध्ये, सोनार यंत्रणा जी आहे, सोनार तंत्र, त्यामध्ये सुद्धा वापर केला जातो किंवा रडार यंत्रणेमध्ये वापर केला जातो. आपल्या मेंदूमधील ज्या गाठी असतात त्यांचा शोध म्हणजे त्या ओळखण्यासाठी वापर केला जातो. किंवा मग जे धातू आहेत त्या धातूंमधील दोष ओळखण्यासाठी एक्सरे, सोनोग्राफी या ठिकाणी सुद्धा काय केलं जातं? एक्सरे पेक्षा सोनोग्राफी, फक्त सोनोग्राफीमध्ये सुद्धा काय केलं जातं? श्राव्यातीत ध्वनी जी आहे तिचा वापर केला जातो. मग अशा प्रकारे आपण ध्वनी आणि ध्वनीचे प्रकार जे आहेत ते व्यवस्थितपणे अभ्यासले आहेत. यानंतर आपल्याला पुढचा आणि या 7वीच्या विज्ञानातला शेवटचा पाठ बघायचा आहे, तो म्हणजे चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. तर चुंबकाविषयी आपण याआधी सुद्धा पाहिलं होतं. तर 6वीच्या विज्ञानामध्ये ऑब्व्हियसली तर चुंबक म्हणजे काय असतं? चुंबकामध्ये काय असतं? तर लोह, कोबाल्ट, निकेल यांचं मिश्रण असतं, बरोबर. यांच्या मिश्रणापासून काय करतो आपण? चुंबक तयार करतो. बघा, हे जे 3 गोष्टी आहेत ना, लक्षात ठेवा, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. निपरमॅग जे आहे, निपरमॅग कशापासून तयार केलं जातं? लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम. लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम यापासून निपरमॅग तयार केलं जातं. हे सुद्धा चुंबकच आहे. त्याचबरोबर अल्निको, अल्निको कशापासून तयार केलं जातं? अल्निकोमध्ये ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट असतं. नाव लक्षात ठेवायला सोपं आहे. ॲल्युमिनियमचं अल आपण म्हणू शकतो, त्यानंतर निकेलचं नि आणि कोबाल्टचं को, अल्निको. ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट यापासून अल्निको तयार केलं जातं. आणि निपरमॅगमध्ये लोह,
त्यानंतर निकेल, त्याचबरोबर ॲल्युमिनियम, त्याचबरोबर टायटॅनियम, ह्या गोष्टी हे घटक असतात आणि चुंबकामध्ये लोह, कोबाल्ट आणि निकेल असतं. ठीक आहे. आता चुंबक जो आहे तो नेहमी उत्तर दक्षिण स्थिर राहतो, हे मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं आहे आणि विल्यम गिबर्ट यांचं जे प्रयोग होतं त्यामुळे हे सिद्ध होतं. आता त्यांनी काय म्हटलं होतं, चुंबक हा उत्तर दक्षिण स्थिर राहतो. तर का राहतो ह्यासाठी त्यांनी हे केलं, तर जेव्हा त्यांना कळालं की पृथ्वी ही, त्यांनी म्हणजे म्हटलं की नंतर पृथ्वी हीच काय आहे, एक चुंबक आहे सर्वात मोठं. जेव्हा आपण मुक्त स्वरूपात चुंबक ठेवतो ना तेव्हा तो उत्तर दक्षिण स्थिर होतो. म्हणजे पृथ्वीवरती कुठेतरी ध्रुव आहेत जे चुंबकीय ध्रुव आहेत उत्तर दक्षिण. आता आपल्याला माहिती आहे की चुंबकाच्या दोन ध्रुवांमध्ये जर ध्रुव सारखेच असतील तर ते एकमेकांपासून लांब जातात आणि ध्रुव जर वेगळे असतील म्हणजे जर विभिन्न असतील, नॉर्थ साऊथ एकत्र आलं तर मग त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं, आकर्षण होतं. चुंबक जेव्हा उत्तर दक्षिण स्थिर होतो तेव्हा ज्या ठिकाणी चुंबकाचं उत्तर ध्रुव आहे त्या ठिकाणी डेफिनेटली पृथ्वीमधील चुंबकाचं दक्षिण ध्रुव असणार आहे, म्हणून त्या उत्तर दक्षिण मध्ये अट्रॅक्शन होतं आणि उत्तरेकडे चुंबक उत्तरचं ध्रुव आहे ते राहतं आणि दक्षिण ध्रुव जे आहे त्या दक्षिण ध्रुवाजवळ नक्कीच काय असणार आहे, पृथ्वीच्या चुंबकाचं उत्तर ध्रुव असणार आहे, म्हणून त्यामध्ये अट्रॅक्शन होतं आणि ते तिथे स्थिर होतं. मग चुंबक जेव्हा उत्तर दक्षिण स्थिर होतं तर त्यावेळी जेव्हा चुंबकाचा उत्तर ध्रुव ज्या बाजूला असतो त्या बाजूला पृथ्वीचा दक्षिण ध्रुव असतो आणि ज्या ठिकाणी पृथ्वीचा उत्तर ध्रुव असतो त्या ठिकाणी आपलं जे चुंबक आहे मुक्त स्वरूपात ठेवलेलं त्याचा दक्षिण ध्रुवाच्या इथे उत्तर ध्रुव असतो आणि उत्तर ध्रुवाच्या इथे दक्षिण ध्रुव असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण आपण म्हटले अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर, जे वेगळे ध्रुव आहेत तेच एकमेकांना काय करतात, आकर्षित करतात आणि सारखे ध्रुव एकमेकांपासून लांब जातात. ठीक आहे. तर विल्यम गिबर्ट यांनी म्हटलं की पृथ्वीचं एक चुंबक आहे. त्याचबरोबर मायकेल फॅरेडे हे सुद्धा शास्त्रज्ञ आहेत, तर यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या जसं की चुंबकीय बलरेषा. चुंबकीय बलरेषा म्हणजे काय, तर चुंबक पट्टी जी असते त्या चुंबक पट्टीच्या, म्हणजे सपोज ही काय आहे, चुंबक पट्टी आहे. ठीक आहे, नॉर्थ साऊथ. ओके. तर ही जर चुंबक पट्टी असेल तर या चुंबक पट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या रेषांना काय म्हटलेलं आहे, चुंबकीय बलरेषा म्हटलेलं आहे. म्हणजे इथून आता पुढे तुम्हाला हा गुणधर्म येईल, चुंबकाच्या नॉर्थ पोल पासूनच म्हणजे उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडेच त्या बलरेषा निघत असतात, उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात. तर ह्या ज्या काही रेषा निघतात यांना आपण काय म्हणतो, चुंबकीय बलरेषा असं म्हणतो. ठीक आहे. ह्या काय झाल्या, चुंबकीय बलरेषा झाल्या. मग आता चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय, तर हा जो चुंबक आहे या चुंबकाभोवताली ज्या भागापर्यंत, ज्या रेंजपर्यंत एखाद्या वस्तूवरती सपोज इथे एखादी वस्तू असेल तर त्यावर जेव्हा चुंबकीय बल कार्य करेल, जिथपर्यंत ती वस्तूवर चुंबकीय बल कार्य करतो तेवढ्या भागाला आपण काय म्हणतो, चुंबकाभोवतीच्या तेवढ्या क्षेत्राला आपण म्हणतो चुंबकीय क्षेत्र. आणि हे जे चुंबकीय क्षेत्र आहे याची जी तीव्रता असते ही कशावर डिपेंड असते, तर ह्या ज्या काही चुंबकीय बलरेषा निघताय, ठीक आहे, ह्या ज्या काही चुंबकीय बलरेषा निघतात या चुंबकीय बलरेषांचं लंब किती मोठा आहे किंवा ते किती ह्यापर्यंत पसरलेले आहेत यावर डिपेंड असतं की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता किती असेल. ठीक आहे. मग आता चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय बलरेषा आपण पाहिल्या, आपल्याला चुंबकीय बलरेषांचे काही गुणधर्म सुद्धा बघायचे आहेत. काय बघायचे आहेत, चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म. मग चुंबकीय रेषा, पहिली गोष्ट, ह्या काही रेषा अशा आपल्याला दिसत नाहीत, कोणी काढलेल्या आहेत, त्या काल्पनिक आहेत. कशा आहेत, काल्पनिक आहेत. जसं पृथ्वीवरती अक्षवृत्त, विषुवृत्त, त्याचबरोबर जे रेखावृत्त आहेत ते काल्पनिक आहेत, तसंच चुंबकीय बलरेषा सुद्धा कशा आहेत, काल्पनिक रेषा आहेत आणि ह्या आकर्षण आणि प्रतिकर्षण स्पष्ट करण्यासाठी आहेत. कशासाठी आहेत, आकर्षण आणि प्रतिकर्षण स्पष्ट करण्यासाठी आहेत. आता ज्या ठिकाणी तुम्ही जर पाहिल्या चुंबकीय रेषा ज्या ठिकाणी विरळ होत जातात त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र किंवा त्या ठिकाणचं जे चुंबकत्व आहे ते कसं असतं, कमी असतं. पण ज्या ठिकाणी म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर त्या थोड्या जवळ असतात, घनता जास्त असते चुंबकीय बलरेषांची. तर जिथे घनता जास्त असेल चुंबकीय बलरेषांची किंवा जिथे अधिक जवळ आहेत त्या ठिकाणी चुंबकत्व सुद्धा कसं असतं, अधिक प्रमाणात असतं. ठीक आहे. मग चुंबकीय रेषा ज्या आहेत, चुंबकीय बलरेषा ज्या आहेत त्या काल्पनिक रेषा आहेत.
मग ऑब्व्हियसली जास्त हे आहे तर आकर्षण प्रतिकर्षणसाठी ते हे करतं, तर ते स्पष्ट करण्यासाठी ते चुंबकीय बलरेषा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, नेहमी चुंबकीय बलरेषा या उत्तर ध्रुवांपासून दक्षिण ध्रुवापर्यंत निघत असतात, म्हणजे उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे जातात. मग तो दक्षिण ध्रुव सेम चुंबकाचा सुद्धा असू शकतो किंवा दुसऱ्या चुंबकाचा सुद्धा असू शकतो. ठीक आहे, सपोज इथं नॉर्थ असेल तर हे असं पण होईल, किंवा इथे नॉर्थ असेल साऊथ असेल तर इथल्या रेषा अशा पण होणार, हे असं होऊ शकतं. ठीक आहे, आता एखाद्या स्प्रिंग सारख्या या चुंबकीय बलरेषा काय असतात, ताणलेल्या असतात. काय असतात, एखाद्या स्प्रिंग सारख्या त्या ताणलेल्या असतात. त्याचबरोबर या चुंबकीय बलरेषा एकमेकांपासून किंवा ते एकमेकांना काय करत असतात, दूर ढकलत असतात. चुंबकीय बलरेषा काय करतात, एकमेकांना दूर ढकलतात. त्याचबरोबर ह्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत. तुम्ही बघू शकता कुठेही त्या रेषा एकमेकांना छेदत नाहीत. तसंच एखाद्या बिंदूपाशी असणारी जी संख्या आहे, ही संख्या त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ठरवते. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की या ठिकाणी जास्त ते जवळ येत आहेत, बरोबर, म्हणजेच काय, इथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता अधिक असणार. या ठिकाणी त्या एकमेकांपासून जरा जास्तच लांब आहेत, म्हणजे या ठिकाणी जी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता आहे ती कशी असेल, कमी असेल. ओके, तर अशा प्रकारे चुंबकीय बलरेषांची आपण काही गुणधर्म पाहिलेले आहेत. आता आपल्याला चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता बघायची आहे. काय बघायचं आहे, चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता. काय होतं तर सपोज हा चुंबक आहे, ठीक आहे, एक आपण टेबलवरती काय केलं, इथे टेबल आहे, या टेबलावरती आपण हे खिळे ठेवलेले आहेत, लोखंडी खिळे, आणि त्या टेबलापासून काही अंतरावरती आपण एक पुठ्ठा ठेवला. त्या पुठ्ठ्याच्या वर जर आपण चुंबक पकडलं पुठ्ठ्याला चिपकून, तर हे जे खालचे खिळे आहेत ना ते चुंबकाकडे येतील. जरी मध्ये पुठ्ठा असला तरी सुद्धा ते चुंबकाकडे आकर्षित होतात, आणि यालाच आपण चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता असं म्हणतो. पण ते एका विशिष्ट रेंजपर्यंतच होऊ शकतो, त्यावर गेल्यानंतर तुमचं होणार नाही तसं. ठीक आहे, याला चुंबकाची वेधन क्षमता म्हटलं जातं. एक शेवटचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे धातू शोधक यंत्रे. आता ही जे यंत्रे आहेत ना, हे काय करतात, तर हे पहिली गोष्ट विद्युत चुंबकावरती आधारित आहेत. कशावर आधारित आहेत, विद्युत चुंबकावरती आधारित आहेत. मग विमानतळ किंवा बस स्टँड किंवा अतिमहत्वाची जी मंदिरं आहेत, खूप असं आपण तुम्ही तिरुपती, जे मोठे मोठे पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी, किंवा जर तुम्ही पाहिल्या जे इमारती असतात मोठ्या मोठ्या, तर या ठिकाणी काय केलं जातं, प्रवेश करणारे व्यक्ती जे आहेत त्यांच्या तपासणीसाठी हे धातू संशोधक यंत्र बसवलं जातं. त्याला आपण मेटल डिटेक्टर सुद्धा म्हणतो. काय असतं ते तुम्हाला माहिती असेल, नेहमी बघितले, प्रत्येक जण त्यातून गेलेला असेल. अशा प्रकारचा एंट्रीवरती एक, इवन मॉल्समध्ये, मॉल मूवी थिएटरमध्ये अशा प्रकारचा एक भाग असतो की त्यातून आपण एंटर करतो, तिथे असं काहीतरी आवाज येतो. आपल्याकडे मेटल नसेल तर नॉर्मल आवाज येतो, मेटल असेल तर ते मेटल डिटेक्ट होतं आणि आवाज होतो वेगळा. ठीक आहे, तर ते मेटल डिटेक्टर असतं. मग त्यातून कळतं की एक सेफ्टीसाठी किंवा सर्व गोष्टींसाठी ते मेटल डिटेक्टर बसवलेलं असतं. ठीक आहे, मग आता हे जे आहे ते भूगर्भशास्त्रामध्ये सुद्धा या मेटल डिटेक्टरचा वापर केला जातो. भूगर्भशास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर धातूचं प्रमाण किती आहे हे शोधण्यासाठी या धातूशोधक यंत्राचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे आपण चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. याचबरोबर आपलं 7वीचं विज्ञान जे आहे ते संपूर्णपणे अभ्यासून झालेलं आहे. तुम्ही व्यवस्थित सर्व व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. तुम्हाला काहीही याबद्दल डाऊट असेल तुम्ही चॅटबॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये किंवा दिलेल्या नंबरवरती मेसेज सुद्धा करून किंवा कॉल करून विचारू शकता. नंबर पुन्हा एकदा सांगते, 9762882895 हा मोबाईल नंबर आहे. यावरती तुम्ही कॉल करा आणि आपल्या बॅचेस विषयी सुद्धा काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. आणि आपलं ॲप जे आहे अजूनही कोणी डाउनलोड केले नसेल तर आधी आपलं अभ्यास मित्रचं जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. आणि नक्कीच ज्या ह्या लेक्चरच्या PDF नोट आहेत त्या संपूर्ण PDF नोट तुम्हाला या पाठाच्या पूर्णच्या पूर्ण 19 चॅप्टरच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला ॲपमध्ये PDF स्वरूपात मिळणार आहेत. तर त्या सुद्धा डाउनलोड करून घ्या. व्हिडिओची रिव्हिजन सुद्धा होईल आणि नक्कीच त्यातून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. सर्वांना ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.